This meeting is being recorded. यू कशा आहात तुम्ही? तुम्हाला आवाज येतोय का माझा? हां, अनम्यूट होतं. हा. कशा आहात तुम्ही? मी मस्त. अरे वा. तर सकाळपासून रुटीन कसं असतं? सकाळी एक माझं 4:30 वाजता मेडिटेशन असतं. अरे वा. हा हा. त्याच्यानंतर ना झोपायचं असेल तर झोपते, नाही तर मग दिवस चालू होतं. म्हणजे बाकीचे सगळे आपले रोजचे प्रात्यविधी सगळे करून हा. घरचं आवरून मग म्हणजे मी सध्या तर जॉब लेफ्ट केला आहे, त्यामुळे फुल्ली स्वतःवरच फोकस आहे सध्या. त्यामुळं बाकीचं असं नाही. स्ट्रिक्ट शेड्यूल असं काही नाही आहे. हा हा आणखीन संध्याकाळी एक ग्रुपमध्ये सेशन असतो, हा. तो 9 वाजता असतो. ओके. हा. आणि थोडंसं एक बिझनेस रिस्टार्ट करतोय, फॅमिली बिझनेस होता तो, अरे वा. तर त्याचं थोडंसं काम चालू आहे. तर हा रात्री 9 वाजता जो कॉल आहे बिझनेस रिलेटेड आहे? नाही, जो सेशन असतो ना माझा, म्हणजे ह्याच आपल्या आध्यात्मिक दृष्ट्याच असतो, ओके. किंवा सेल्फ मोटिवेशन रिलेटेड किंवा सेल्फ हेल्प रिलेटेड. वा. ऍक्च्युली मला तुमच्याशी फार कनेक्टेड फील झालं. तर मला तुम्हाला खरंच अप्रिशिएट करावं वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छान झूम लिंक शेअर करण्याबद्दल हे दिलं. तर कसं आहे की तुमचा हेतू फार सुंदर आहे. तुमच्या बोलण्यामध्ये ना एक आध्यात्मिक व्हायब्रेशन पण आहे. आणि असाच मी सुद्धा खूप स्पिरिच्युअली इन्क्लाइंड आहे. आणि हा मराठी ग्रुप जो आहे ना, हा सुरू करण्याचा मानसच हा आहे की जे आपण सगळं आता तुम्ही पण शिकताय, भरपूर तुम्ही हिंदी इंग्लिशमध्ये शिकत असाल, हो. तर आपल्याला हे मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचं आहे. जसं तुम्ही बोलल्या ना की तुम्हाला सेल्फ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इंटरेस्ट आहे. येस. हा. तर 2-3 गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. आज आपण बोलूच तसं की आपलं स्ट्रक्चर आपण क्रिएट करू. तर याच्यात तुम्हाला काय वाटतं? सकाळी 8 वाजता जर केलं तर मला वाटतं की वर्किंग पीपल कॅन ऑल्सो जॉईन. 11 वाजता जॉईन करणाऱ्या लोकांची संख्या याच्यासाठी विथ टाइम, म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपण फक्त काहीच लोकांना टार्गेट करू शकतोय किंवा ते लोक येऊ शकतात आहे. तर याच्यात बद्दल तुमचा काय विचार आहे? सकाळी 8 वाजता आपण ठेवावं की 11 वाजता ठेवावं? आता एकतर आपल्याला हे बघावं लागेल की आपल्याकडे जर ज्या लेडीज जॉईन होणाऱ्या आहेत त्या जर वर्किंग नसतील, हम्म. 8 वाजता ओके आहे, परफेक्ट टाइम आहे. जर त्यातलं कोणी वर्किंग असेल तर मग लेडीजला थोडं घरचं करायचं असतात ना गोष्टी, नाश्ता आणि डबे वगैरे. 8 वाजता तर त्यांनाच कठीण होईल. नाही, ऍक्च्युली आपल्याला पुरुष आणि स्त्री वर्ग दोघांनाही हे करायचंय. कारण कसं असतं, फक्त स्त्रियाच नेहमी स्वतःवर काम करतात आणि जेव्हा पुरुष करत नाही ना, तर स्त्रियांना ऍक्च्युली त्याचा त्रास होतो येस. की मग चेंज नाही होत जीवनामध्ये, बरोबर. है की नाही? तर आपल्याला असं वाटतंय की समजा आपण पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही हे केलं, तर मला असं वाटतं की 8 वाजता आता वर्किंग जर असतील तर त्यांना घाईची वेळ असते कदाचित. येस. हा, तेच तर मी टाइमच तर ऍक्च्युली विचार करते. सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर ऍटलिस्ट ज्यांची म्हणजे आता मॅक्झिमम ऑफिसेसची टायमिंग 9 वाजता वगैरे असते, खूप रेअरली 8 वाजता वगैरे असते, तर मग 7 वाजता वगैरे ठेवलं तर लिटल बिट हा, ओके असू शकतं. हां. 7 वाजता माझ्या मुलाची जायची वेळ असते, तर 7:30 ला करू शकतो पण आपण. हां, इव्हन ज्यांची मुलं शाळेत आहेत त्यांना पण मला वाटतं त्यांना स्कूल. 7 ते 7:30 नाही जमणार, कारण माझ्याही मुलाचं जायची वेळ असते. हां. तर हा, तर 7:30 ला आपण समजा केलं तर 7:30 ते 8 किंवा 7:15 पर्यंत. हां, दॅट इज परफेक्ट. मला हा. वाटतं सगळ्यांसाठी होऊन जाईल ते. हम्म. असा मानस आहे. बघूया काय म्हणतात सगळे. कारण 11 वाजता मग काय होईल, जे जे लोक ऑफिसला निघून जातात ते नाही अटेंड करू शकत. हां, बरोबर. हम्म. बरोबर. आणि संध्याकाळी मी हे पण पाहिलंय की मराठी लोक जे आहेत ते जनरली संध्याकाळी इतकं म्हणजे प्रेफर नाही करत. म्हणजे येस. बाकी खूप साऱ्या कम्युनिटीजमध्ये हे संध्याकाळीच सेशन्स होतात, रात्रीपर्यंत चालतात. पण मी हे पाहिलंय, एक मराठी माणूस जो टिपिकल मराठी व्यक्ती आहे, त्याला कसं लवकर झोपायला, लवकर उठायला आवडतं. येस. आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं, मग संध्याकाळची आपली घरातली कामं करणं, हे छान वाटतं. तर बरोबर. पाहूया आपण कसं सकाळी करू शकतो ते. हो, चालेल ना. हा. छान वाटलं पण तुमच्याशी कनेक्ट करून. थँक्यू. आज परत मी एकदा मेसेज टाकून देते. हां, ते अजून 2-3 मिनिटं आहेत ना तर. हा, 2-3 मिनिटं तर आहेतच. तुम्ही मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही कुठला टॉपिक तुम्हाला आवडतो मॅनिफेस्टेशन मध्ये? खरं सांगू का आता मी ना
त्या सगळ्या टेक्निक वापरल्या आहेत, होत्या. आहे हा. आता ना असं वाटतंय की वेस्ट ऑफ टाइम आहे मॅनिफेस्टेशन करणं. व्हेरी गुड. खूप छान सांगितलं तुम्ही. मला ऍक्च्युली हेच ऍड्रेस करायचं आहे, कारण की मी बरेच वर्षांपासून या ट्रेनिंगमध्ये आहे आणि टेक्निक्स का नाही काम करत त्याच्या ब्लॉक्सवरच मला काम करायचं आहे. आणि म्हणून हा ग्रुप याच्यासाठी सुरू केला आहे की बरेच लोक आता या लॉकडाऊन नंतर मॅनिफेस्टेशन कळायला लागले लोकांना. हो. अं, जेव्हा हे कळतं ना की आपल्यासाठी वर्क का नाही केलं, तर ते हम्म. ब्लॉक्स रिमूव्ह करणं फार आवश्यक आहे. येस. ब्लॉकेजेस खूप असतात, तर खूप इव्हन सारे. ती केल्यानंतर जेव्हा वर्कआउट होत नाही तेव्हा आणखीन गिल्ट म्हणा किंवा बाकीच्या नको असलेल्या इमोशन्स वाढतात आणखीन, आणि आणखीन आपण स्टक होतो. असं असं पण आहे. म्हणजे आता डिपेंड्स करतं. जे जिद्दी आहेत ते मग पूर्ण मिळेपर्यंत करतच राहतात, आणि मिळाल्यावर मग ठीक आहे, तो ब्लॉक नाही येत. पण बऱ्याच मॅक्झिमम लोकांचं असं नाही होत. ते करतात करतात, नाही झालं की मग असं होतं की अरे नाही, माझ्यासाठी वर्कआउट होत नाही. मग ते स्वतःसाठीचे जे काही बिलीफ क्रिएट करतात ते निगेटिव्ह आणखीन स्ट्रॉंगली बनत जातं. हे हम्म. पण आहे. अरे वा. आणि हम्म. बेसिक जे आहे ना, म्हणजे आता मी पण जितके ऑनलाईन कोर्सेस आणि लोक जे काही पेड सुद्धा घेतात त्याच्यात बघितलं की जी मेन ट्रिक आहे ती माहिती नाही. त्यांना माहिती असेल किंवा नसेल माहित नाही, पण जी सांगायला पाहिजे ना ती नाही सांगितली जात आहे. हा, ते खूपच सुंदर. खूप जाणवलं. हा. नाही, तुम्ही हे सांगितलं तर खूप छान झालं. आपण याला ऍड्रेस करू ना. हा. आपण आपल्या मराठी ग्रुपमध्ये हे सगळं ऍड्रेस करू. आणि जसं तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या टेक्निक वर्क करत नाही किंवा बेसिक ऍक्च्युअल जे आहे ते सांगितलं जात नाहीये. आपण हे सगळं ऍड्रेस करू आणि आपण त्यानुसार छान प्रोग्राम्स बनवू, जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या जीवनात रिझल्ट दिसला पाहिजे. येस. हम्म. मला ऍक्च्युली तुमचं बॅकग्राऊंड डॉक्टरेटचं कोणतं आहे? काही स्पेशलायझेशन हा, किंवा? मी ऍक्च्युली डेंटल सर्जन आहे आणि माझं स्वतःचं क्लिनिक आहे. ओके. म्हणून ही 11 वाजताची वेळ मला, कारण की मी सेल्फ एम्प्लॉयड आहे ना. तर माझे येस. पेशंटचे अपॉइंटमेंट, आता मी माझ्या असिस्टंटशी बोलली की 11 ते 12 मला मीटिंग आहे, तर 12 नंतर आपण बोलूया. अपॉइंटमेंट्सचं वगैरे सगळं तिला आधीच सांगून दिलं. म्हणजे ओके. मग आता मी 12 नंतर, आणि घर आणि क्लिनिक माझं एकाच बिल्डिंग मध्ये असल्यामुळे मला ते सोपं पडतं. ग्रेट. सो कुठे पुण्यातच आहेत तुम्ही? नागपूरला. नागपूरला. ओके. नागपूरला कोणत्या एरियामध्ये? मी आहे सोमलवाडा एरिया, माहितीये का तुम्हाला? हा, म्हणजे मला फार काही एरिया माहित नाही, पण फ्रेंड्स वगैरे तिकडचे आहेत तर थोडेफार मेन मेन एरिया माहिती आहेत. हा हा, तर वर्धा रोड सोमलवाडा आहे, तिथे आहे. ओके. हम्म. ग्रेट. राईट. सो तुम्ही तुमचं, मला हे फार छान वाटलं. तुमचं प्रतिपादन आहे ना, फार असं मुक्त आणि अगदी म्हणजे सत्याशी जोडलेलं आहे. तुम्ही सांगितलेलं मला आवडलं की खूपदा आपण टेक्निक्स करतो आणि ते फेल होतात. तर माझे जे मॅनिफेस्टेशनचे प्रोग्राम ऍक्च्युली त्यात मी टेक्निकच नाही शिकवत. ग्रेट. असं करा मग तसं होईल आणि तसं करा मग तसं होईल. तर बरोबर. ते खूपच व्हेरिएबल आहे. बेसिकली आपल्या सगळ्यांमध्येच मॅनिफेस्टेशनची शक्ती आहे आणि पॉवर आहे. ते ओळखणं फार आवश्यक आहे. तर ते ओळखण्यासाठी जेव्हा आपण मदत करतो ना, तेव्हा मग हळूहळू हळूहळू रिझल्ट यायला लागतात. येस. अजून काय चॅलेंज वाटतो तुम्हाला मॅनिफेस्टेशन मध्ये? मॅनिफेस्टेशन मध्ये एक तर आहे ना, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, जी हा. की कुठेतरी मिस होते. हम्म. एक तर मिस व्हायचं कारण ही नॅचरल आहे की कारण आता आपल्या बाकीच्या गोष्टींमुळे पेशन्स कमी झालेत ना. सो ते बरोबर. कन्सिस्टन्सी पण त्यामुळे कमी झाली. तर हम्म. कन्सिस्टन्सी दिली तर असं नाहीच होणार की कोणाला नाही रिझल्ट आले किंवा मॅनिफेस्ट नाही झालं, असं होणारच नाही. बरोबर. कन्सिस्टन्सी ठेवली तर तेही होऊ शकतं, असं तेही एक होऊ जाणवतं. शकतं. सुंदर सुंदर, फारच छान सांगितलं तुम्ही. कन्सिस्टन्सी हवी आणि आपले काहीतरी एक ट्रिक आहे जी आपल्याला माहिती नाहीये. हा, नाईस. आणि तिसरं तुम्ही पॉइंट हा सांगितला की खूप सारे टेक्निक वर्क नाही करत आणि ते नाही केले तर आपण निगेटिव्ह इमोशन मध्ये जास्त जातो. येस. सुंदर सुंदर. येस, वेलकम स्नेहा. वेलकम शीतल. हॅलो स्नेहा. हॅलो. तुम्हाला मराठी येते का? हो, येते ना. अरे वा, छान छान. खूपच छान. तर तुमचं स्वागत आहे या ग्रुपमध्ये आणि या मीटिंगमध्ये. बस आपण वाट बघतोय अजून काही लोकांनी जॉईन करावं, ताकी मग आपण परत सुरू करूया आपला आजचा फारच सुंदर आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर काही तुम्हाला म्हणजे असं समजा की आजपासून सुरुवात आहे, आपली नवीन सुरुवात आहे. तर स्नेहा, तुमच्याबद्दल सांगा काही. सगळेजण जॉईन करायच्या आधी तुमच्याबद्दल काय, तुम्हाला काय, तुम्ही कुठनं आहात, तुमच्या लाईफ मधला काय चॅलेंज आहे आणि तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय? मी उज्जैन राहते, हम्म. MP मध्ये. हा. अं,
माझं चॅलेंज आहे की ना मी मॅनिफेस्ट केलं होतं घरासाठी. हाँ मगर माहित है कि तो मतलब मेरे को जो अच्छा लग रहा था ना, जो मुझे चाहिए था वो मुझे नहीं मिला। हाँ ऐसा वो मुझे नहीं मिला। तो ओके मेरा अंदर से आई एम जस्ट डिस्टर्ब लाइक एनीथिंग। वेरी Why नाइस why I did not get that? Actually, I needed a down small bungalow type. I needed actually here it is like that only that we don't go for flats. Otherwise, there are other areas the people go for flats. I don't go for flats because once I have written. Sorry, once I was there in flat before the first flat, but I faced many problems there. Sorry, no problems. Sorry, challenges. My husband used to tell me that should we shift for some other place, the down one, the bungalow. I told everything I'm getting it here. Then why should I switch to other thing? But now I'm realizing that he was right when he told me. My children also are telling me that why didn't you listen to your father, matlab to your husband? That when he was telling you that we would have taken the down small bungalow type. He was doing business of property broker he was that time. म्हणजे तुम्हाला बंगला हवा होता पण तुम्ही ते म्हणजे ऑपॉर्च्युनिटी येत होती पण ते त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की नाही होऊ नाही शकणार किंवा तुम्हाला नको आहे तुम्ही नाही म्हटलं करेक्ट No, it was not like that. But actually, everything I was getting there, everything I was getting. That time I was able to. My flat was on the third floor, so I could climb up, and everything was all facilities were there down. Just next to it was my bank, main, and whatever vegetables and all whatever. But after some time, I couldn't come up. I couldn't come up. Matlab, I can't. I'm having a baby walk now. So now I'm realizing that why I had not listened to my husband's this thing. Now my children are also telling that we are not able करेक्ट to करेक्ट that we are not able because now स्नेहा हे यासाठी होतं कारण आपल्याला बरेचदा क्लॅरिटी नसते वी डोंट हॅव क्लॅरिटी अबाउट व्हॉट वी रिअली रिअली वॉन्ट आणि क्लॅरिटी मॅनिफेस्टेशन मध्ये क्लॅरिटी फार इम्पॉर्टंट आहे सर मॅनिफेस्टेशन मध्ये क्लॅरिटी हिलिंग आणि जोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी नाही आहे ना तोपर्यंत तुम्ही काय तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्यासाठी व्यवस्थित आहे का तुमच्या भविष्यासाठी अनुकूल आहे का हे पण ह्याचं पण तुम्ही निर्णय नाही घेऊ शकणार तुमच्या केसमध्ये काय डिसिजन yes, मेकिंग इम्प्रॉपर यासाठी आहे कारण क्लॅरिटी नाही तर डिसिजन इम्प्रॉपर असल्यामुळे मॅनिफेस्टेशनची जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला म्हणजे जसं हवं तसं तुम्ही त्याला युज पण नाही करू शकले आणि इट डिडंट वर्क इन युअर फेवर राईट तो येस खूप छान शेअरिंग होती तुमची आणि हळूहळू असे आपले पॉइंट्स ओपन अप होतात तर आपण आपल्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये हे सगळे आपण ऍड्रेस करणार आहे आपण जेणेकरून आपल्याला जे हवं ते आपण त्या दिशेने जावं म्हणजे आपल्याला समजा सांगितलंय की आता या जंगलमध्ये तुम्हाला आंब्याचं झाड शोधायचंय आणि तुम्ही जंगलमध्ये चाललाय आणि तुम्ही विसरून गेले आंब्याचं झाड शोधायचंय आणि कारण तुम्हाला इकडे दिसलेलं अच्छा पपई इथे छान लागले अच्छा संत्रे आता तुम्ही तुमचा मार्ग भटकून इकडे तिकडे चाललेत yes, आणि तुम्ही हे विसरूनच गेले की अरे मला काय हवं होतं तर असं नाहीये तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला माहितीये पण कुठे ना कुठे विसर का पडला कारण त्याच्यावरती खूप सारे लेयर्स आले विचारांचे हर्ट सम पास्ट मेमरीज इमोशनल yes, पॅटर्न्स आणि मग आपल्याला एक सवय होते एक हॅबिट असते थिंकिंगची पण yes. मधून आपण बाहेर निघत नाही आणि म्हणून आपल्याला क्लॅरिटी मिळत नाही तर आपण खूप छान केलं धन्यवाद तुमचं की तुम्ही हे शेअर केलं आपण आपल्या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये हे सगळंच आपण ऍड्रेस करणार आहे शीतल तुम्हाला Thank you. थँक्यू व्हेरी मच फॉर शेअर शीतल तुम्हाला तुमच्या लाईफ बद्दल काय मॅनिफेस्ट करायचं आहे याबद्दल तुम्ही शेअर करू इच्छिता का कारण बघा हा प्रोग्राम आहे ना तुम्हाला हा जो आपण प्रोग्राम आता स्ट्रक्चर करतोय तुम्हाला काय मॅनिफेस्टेशन मध्ये चॅलेंज आहे तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये कुठल्या स्टेजवर आहे तिथून आपण प्रवास सुरू करू आणि ही सुरुवात आहे तर सुरुवात जेव्हा आपली व्यवस्थित ऑर्गनाइज्ड असते आणि आपल्याला क्लॅरिटी असते
तेव्हा आपला जो मार्ग आहे ना, तो युनिव्हर्स बनवण्यासाठी आपल्याला प्रॉपर मदत करतो. मी तुम्हाला खूप जास्त टेक्निक्स, खूप जास्त टेक्निकल एज्युकेशन किंवा मी खूप जास्त तुम्हाला बंबार्ड करू इच्छित नाही. माझी इच्छा आहे आपला मार्ग खूप सोपा असावा, साधा असावा आणि सगळ्यांना साजेसा असावा. सगळ्यांना ते पेलता यायला पाहिजे. अदरवाईज काय होईल, समजा मी तुम्हाला सांगेल, "नाही, तुम्ही असा विचार नका करू, असा विचार करा." अरे, पण मला तर 30 वर्षापासून असाच विचार करायची सवय आहे. तुम्ही एक इन्स्ट्रक्शन दिल्याने कसं होणार? तर ते होणार नाही. आता आपल्याला हळू याच्यात समोर जायचंय. शीतल, तुम्हाला शेअर आवडेल का? ऑल राईट. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. काही हरकत नाही. समजा हो, आवडेल. माझा आवाज येतोय? हो, येतोय. प्लीज. स्वागत आहे तुमचं. येतोय आवाज? हो, बोला, बोला. हॅलो. हो, तुमचा आवाज हा. येतोय आम्हाला. माझं नाव शीतल कन्नडकर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे हां. आणि मी जॉब पण करते. ITC ची एजन्सी आहे माझी. म्हणजे मी तिथे जॉब करते हं. आणि मला मॅनिफेस्टिनेशन याच्यासाठी करायचंय की मला अजून ह्याच्यापेक्षा चांगला जॉब मिळाला पाहिजे. हं. आणि जॉब चांगला म्हणजे वेळ पण चांगली असली पाहिजे, म्हणजे मीडियम वेळ असायला हवी. हं. खूप उशिरापर्यंत नको, अगदी 7 वगैरे वाजतील असं नको. अच्छा. एक मिडल वेळ असते ना, एक शाळेची कशी वेळ असते साधारण हं. 12 ते 5 म्हणा, हं. किंवा ठीक आहे सकाळी एक 10 ते 5 म्हणा किंवा 6 वाजेपर्यंत ठीक आहे. आणि मग वेळेनुसार ऑल ओव्हर जॉब रिलॅक्स पाहिजे. हं. खूप हेडॅक नको, टेन्शन नको आणि ऑलवेज पेमेंटही चांगलं हवंय. म्हणजे बरं. माझं हे मॅनिफेस्टिनेशन आहे की मला असं वाटतं की ही गोष्ट जर मला मिळाली तर माझ्या बाकीच्या बऱ्या गोष्टी सेटअप होतील, हं. असं माझं एक स्वतःच हे आहे. म्हणजे वाह! माझी अशी एक संकल्पना आहे की हं. मी सगळं म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट व्यवस्थित करून, भविष्यासाठी सेव्हिंग करून, असं ह्या पद्धतीने मला मॅनिफेस्टिनेशन म्हणजे करायचं आहे. सुंदर. थँक यू. असं एक धन्यवाद. माझ्या मनामध्ये आहे. बाकी ऑल ओव्हर मग अजून हां. शीतल, तुमचं शेअरिंग फार छान होतं. तुम्ही परत म्यूट झालात. तर तुम्ही जे बोलताय ना, की हे मला मॅनिफेस्ट करायचंय, जॉब, प्रॉपर सॅलरी, टायमिंग मला जसा हवा आहे तसा. खरं पाहिलं तर आपल्याला समजा कोणी येऊन सांगितलं, की हे सगळं शक्य आहे. तर सगळ्यात पहिले आपलं माइंड काय म्हणेल, कसं काय शक्य आहे? शक्य असतं तर आतापर्यंत झालं नसतं का? तर आपल्या मॅनिफेस्टेशनचा जो अपोजिंग फोर्स आहे ना, तो आपल्या आत आहे. आणि तुमची जी शेअरिंग आहे याच्यावरून मला तुमचं सगळ्यात जास्त हे आवडलं, की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय हवंय. कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचा जो रुटीन आहे, तुमच्या दिवसाचा जो तुम्हाला रुटीन आहे ना, तो तुम्हाला अगदी प्रॉपरली तसा हवाय, जेणेकरून तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे लक्ष देऊ शकता, स्वतःची केअर करू शकता आणि थोडे पैसे पण कमवू शकता. ही क्लॅरिटी तुम्हाला आहे. पण याच्यात आपल्याला अजून जास्त डिटेलमध्ये जावं लागणार. तर आज आपण ऍक्च्युली संकल्पच साधणार आहेत. आपली संकल्पना जी आहे ना, आपली कल्पनाशक्ती आहे ना, याला थोडा जोर द्यायचा आहे आज आणि स्वतःच्या आत बघायचं आहे. कारण आपली पहिली स्टेप हीच आहे, की मला संकल्प बांधायचा आहे. जेव्हा तुम्ही संकल्प बरोबर बांधता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर ऍक्ट करायला लागता, तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही हे का करताय. अदरवाईज मॅनिफेस्टेशन फक्त शिकून काहीच होणार. आपल्याला ऍक्च्युली त्याला आपल्या जीवनात अवतरित करायचंय. म्हणजे आकर्षणाचा जो सिद्धांत आहे, याला पकडून आपल्याला जगायचंय. है ना? तर आपल्याला खूप सारे बदल करावे लागतील. तर शीतल, तुमची जी शेअरिंग आहे ती मला फार आवडली. धन्यवाद तुम्ही हे शेअर केल्याबद्दल. तसं पाहिलं तर असं म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. पण तरी प्रत्येक व्यक्तीचा एक आपला वैयक्तिक एक आपलं स्वप्न असतं. एक जीवन जगण्याची पद्धत असते. है ना? तर भलेही सगळ्यांनाच हेल्थ हवंय, मनी हवंय, रिलेशनशिप हवंय. पण तरी जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये घुसतो, की ऍक्च्युली मला ते कसं हवंय आणि काय हवंय, तर मॅनिफेस्टेशनचे चान्सेस वाढतात. वेलकम डॉक्टर रेखा, तुमचं स्वागत आहे इकडे. तुम्हाला काय मॅनिफेस्ट करावं असं वाटेल? तुम्ही म्यूटवर आहात. हा. सगळ्यात पहिले तर मी एक मॅनिफेस्ट केलं होतं की लवकरात लवकर तुमच्याशी ऍटलिस्ट बोलणं तरी व्हावं, अरे, भेट तरी व्हावी. बरेच दिवस झाले आपण भेटलो तर नाहीच, पण बोलणं सुद्धा शक्य नव्हतं. खरंय. तर मी खरं पाहिलं तर हा प्रोग्राम आज फक्त तुम्हाला बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी मी आणि हा. बघण्यासाठी जॉईन केला. अरे वा. परंतु इथे आल्यानंतर एक वेगळंच हे, आणि जेव्हा आता ह्या दोघींचं शेअरिंग ऐकलं मी, त्यावर तुमचा काय रिप्लाय तो ऐकला, आणि त्यात मला एक लक्षात आलं की मला माहिती आहे मला काय हवं आहे.
कुठे जायचं आहे, त्याच्यासाठी काय तयारी लागते, ती पण सगळी करते आहे मी. असं नाही की अगदीच फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भरोश्यावर फक्त अफर्मेशन्स करा आणि हे आय एम वर्किंग ऑन दॅट. काय काय आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी मी करते पण आहे. पण ह्या तुमच्या सगळ्या शेअरिंग मधून मला एक लक्षात आलं की काहीतरी मिसिंग आहे, कुठेतरी काहीतरी मी कनेक्ट नाही करू शकत. आय डोंट नो काय ते. व्हेरी म्हणजे गुड. इधर माय थॉट्स दिस आपण म्हणतो की फ्रिक्वेन्सीवर चालते. मला वाटतं मी ती फ्रिक्वेन्सी मॅच नाही करत आहे. दॅट्स वाय सगळं डिले होते आहे. आणि मी त्याला ऑब्स्टॅकल समजत आहे किंवा मग अरे माझं माझं नशीबच खराब असेल किंवा हे नसेलच माझ्या नशिबामध्ये, असं मला कधी कधी ना डाऊट येतो. तर आय थिंक की जे तुम्ही जंगलाचं उदाहरण दिलं की मला आंब्याचं झाड शोधायचं आहे, पण मी पपईचं बघते, पेरूचं बघते, हे सगळं करते. तर काम किती होते विचार. आयदर ते आहे की नेमकं काय की माझे इंटरनल जसं की पॉझिटिव्ह पण मी आणि निगेटिव्ह पण मीच, ह्या दोन्ही गोष्टी कदाचित होत आहे आणि काल आय किती कॅन्ट ठेवले होते? मॅच दॅट फ्रिक्वेन्सी. सो मला जर असे काही टूल्स मिळाले की जे या मग कालचे किती फ्रिक्वेन्सीला ठेवले? सेट करतील, जे काही आज 2 मिसिंग लिंक होते. आहे ती जर भेटले तर फारच म्हणजे मिरॅकल होऊन जाईल. वाह, सुपर. थँक यू व्हेरी मच डॉक्टर रेखा फॉर शेअरिंग. सर, तुम्हाला डॉक्टर रेखांबद्दल माहिती नाहीये. डॉक्टर रेखा नानोटकर या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. या हिंगणघाटला प्रॅक्टिस करतात. फार छान त्यांचं ज्ञान आयुर्वेदात फार छान आहे. त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि त्यांना सगळ्यात महत्वाची त्यांची चांगली गोष्ट ही आहे की त्यांना उत्सुकता भारी आहे. त्यांना नवीन शिकण्याची उत्सुकता भारी आहे आणि जीवनातल्या खूप साऱ्या कठीण परिस्थितींना त्यांनी क्रॉस केलेलं आहे. हे तुम्हाला त्यांच्या शेअरिंग मधून, त्यांच्या फ्रिक्वेन्सीवरून लक्षात येईल की एक व्यक्ती जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलवर बोलतो ना, त्याच्या मागे त्याचा भूतकाळ असतो आणि त्यांच्या आपल्या भूतकाळामध्ये त्यांनी खूप साऱ्या कठीण परिस्थितीला मात देऊन स्वतःकडे फोकस करून दुसऱ्यांच्या परिस्थितीशी कंप्लेंट न करता स्वतःला वर उठवण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर रेखा याचं फार छान उदाहरण आहे आणि त्यांनी स्वतःला लिडरशिप रोलमध्ये आणि समाजाला किती आपण देऊ शकतो या विचारांनी स्वतःला घडवलेलं आहे, समाजाला घडवता घडवता. तर त्यांचं स्वागत आहे आणि आपण सगळे त्यांच्यासाठी टाळ्या थँक्यू वाजवूया. सो मच. तर थँक्यू. डॉक्टर रेखा, सगळ्यात जास्त आज तुमच्या शेअरिंग मध्ये मला हे आवडलं की तुम्ही खूप खऱ्यापणाने त्या गोष्टीला बघताय. तुम्ही त्या गोष्टीचा मुलामा किंवा एक मास्क घालून तुम्ही आल्या नाहीये की नाही नाही मी तर हे केलं, नाही नाही मी तर ते केलं. तर याला म्हणतात माहितीये, जेवढं तुम्ही आपल्याला लहानपणापासून शिकवलंय खरं बोला खरं बोला, ऍक्च्युली खरं बोला ह्याचा अर्थच आपल्याला कळला नाही. कारण एकही व्यक्ती असा नाहीये ज्याने जीवनात एकही खोटं बोललेलं नाहीये. एकही अजिबात. व्यक्ती नाहीये. तर ऍक्च्युली आपल्याला खरं बोलायला खरं बोलायचं होतं. खरं आपल्याला स्वतःशी बोलायचं होतं. हम्म. तर आपण स्वतःशी खरं बोलायला विसरलो ना, म्हणून आपली जर्नी, आपला जो प्रवास आहे ना, त्याच्यात आपल्याला गुंतागुंत जास्त दिसते. कारण स्वतःशी खरं बोलायला लागला ना, तर मग मला काय हवं याची क्लॅरिटी फार इझिली येईल. तर डॉक्टर रेखांनी पण एक खूप सुंदर पॉईंट मॅनिफेस्टेशन मधला जो सांगितलेला आहे की म्हणजे तुमच्या प्रश्नातच तुमची उत्तरं दडलेली आहे. ते आपण पुढे जाऊन बघूच की कधी कधी खरंच मला असं वाटतं की मला आंबा हवा आहे, पण मग मी पपईकडे का जाते, मी संत्र्याकडे का जाते, हे मला लक्षात येत नाही. हाच गुंता हम्म. आपल्याला सोडवायचा, हेच कोड आपल्याला हम्म. सोडवायचं. काय माझ्या आत हम्म. काही माझ्या विचारांमध्ये नाही नाही नाही, तुम्ही विचारांवर व्यवस्थित काम करताय, तुम्ही अगदी सगळ्या स्ट्रॅटेजीज ठीक करताय, पण काहीतरी एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे जे बंद होत नाहीये आणि त्या बॅकग्राऊंड म्युझिकवर आपल्याला काम करायचंय. बॅकग्राऊंड म्युझिक कसं आहे, बॅकग्राऊंड म्युझिक एक सुरू असतं. मी माझ्या जीवनामध्ये पाहिलंय की जेव्हाही मला काही माझं बॅकग्राऊंड महत्वाचं हे आहे की जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं ना, आपल्याला कळतही नाही बॅकग्राऊंड म्युझिक सुरू आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याच बिल्डिंगच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे. दिवसभर सगळं छान असतं, दुपारपासून त्यांच्याकडे गाणे लागतात आणि गाणे पण असे लागतात की बीडी जलायले वगैरे त्या लेवलचे गाणे लागतात. आणि आता काय होतं, तो एकच प्लेलिस्ट त्याची तो रोज लावतो. आता जेव्हा मी माझं फोकस वर्क करते तर माझ्या डोक्यामध्ये ते गाणं चालतंय. आणि मग हे गाणं तर माझ्या चॉईसचं नाहीये, मग मी हे का वाजवते? कारण माझ्या माइंडने त्याला इतक्यांदा ऐकलेलं आहे ना की आता तो माझा बॅकग्राऊंड म्युझिक बनलेला आहे. तर मला कधी कधी अवेअरनेस सुद्धा नाही आहे की मी ते गाणं गुणगुणते. पण आणि हम्म. गुणगुणते म्हणजे कोणाला ऐकायला नाही येते, पण मला माहितीये ते सुरू आहे. आपल्यात मग सुरू राहतं. हा, आता आम्ही काल मग एका रेस्टॉरंटमध्ये असंच जेवायला गेलो आणि तिथे तेच गाणं लागलं होतं. मी लिटरली मॅनेजरला बोलवलं, म्हटलं आधी तुम्ही ते गाणं बदलवा. मग माझे हसबंड म्हणे तू किती कंप्लेंट करते. मी म्हटलं कंप्लेंट नाही करताय, मी इथे पे करते ना, तर माझ्यानुसार मी माझा तो जो माहोल बनवूनच घेणार. त्याला सांगेन, कारण की हे गाणं त्याने लावल्यामुळे माझी मॅनिफेस्टेशन पॉवर कमी होते. कारण हे गाणं मी प्ले करते कारण माझ्या बाजूला ते लागतंय. आता समजा मी रात्री जेवताना हे गाणं लावेन, तर मी झोपीनी त्याच गाण्यासोबत. हम्म. तर मग मला ते गाणं नकोय, मला जे हवंय ते गाणं मला प्ले करायचं.
आणि मग त्याने एक इन्स्ट्रुमेंट आहे म्हटलं व्हॉल्यूम पण तुम्ही कमी करा. मग मला लक्षात आलं आता त्याने जो पण व्हॉल्यूम केलाय तो ठीक आहे, मला फोकस करायचंय, मला काय हवंय. हळूहळू आपण यावर सुद्धा काम करू. तर हे जे पॉइंटर्स आहेत ना, हे आपल्याला सगळे खूप कामी येणार आहे पुढे जाताना. तर आजचं आपण सेशन सुरू करूया. आपल्याला पुष्कळ लोकांनी 11 वाजता म्हणजे जमेल असं म्हटलं तर आता सध्या हे सुरुवातीचा वेळ आहे. आपल्या ग्रुपमध्ये 77 लोक आहेत, पण समजा त्याच्यापैकी पुष्कळ लोकांना 11 वाजताची वेळ जमत नाहीये, तर आपण वेळ बदलवू शकतो, कारण आपण हा ग्रुप जस्ट सुरू केलेला आहे. मी सुद्धा ट्रायल आणि एरर्स करते खूप सारे, की बघूया कुठली वेळ आहे जी सगळ्यात जास्तीत जास्त लोक येऊ शकतात, जेणेकरून ही जी मॅनिफेस्टेशनचा हा जो प्रवास आहे ना, हा सुंदर आणि रोचक व्हायला हवा आणि याच्यात आपल्याला आपल्या जीवनाची उत्तरं मिळायला हवे. तर आजचा आपला पहिला जो सगळ्यात पहिला लेसन म्हणजे एक सुरुवात आहे. सगळ्यात महत्वाचे संकल्प बांधणे. संकल्प बांधणे हा सगळ्यातच महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांच्या शेअरिंग मधून मला हे दिसतं की कुठे ना कुठे आपला संकल्प जो आहे तो स्पष्ट नाहीये. हा, मला खूप पैसे कमवायचे, हो मला ना माझ्या हेल्थमध्ये हे हवंय, हो माझ्या रिलेशनशिपमध्ये मला असं हवंय ना की समोरच्या व्यक्तीमध्ये माझ्यामध्ये अशी प्रकारची रिलेशनशिप असली पाहिजे. हो, पण तरी कुठे ना कुठे क्लॅरिटी जी आहे ती कम्प्लीट नाहीये. तर आज आपल्याला मी सेशन रेकॉर्ड करते म्हणजे समजा आपल्याला ऑलरेडी रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग सुरू आहे का? हो. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. तर आपल्याला आता हे बघायचंय संकल्प जो आहे, संकल्प कसा बांधायचा. ठीक आहे, तर आता बघा खूप इझी आहे हे म्हणणं की मी खूप श्रीमंत आहे आणि मी 1 करोड रुपये कमवते, हे म्हणणं फार इझी आहे. पण हे तुम्हाला सांगते ऍफर्मेशन्स जे आहेत ना, ऍफर्मेशन ऍडव्हान्स स्टेज ऑफ मॅनिफेस्टेशन मध्येच वर्क करतात. ऍफर्मेशन बनवण्याची एक पद्धत असते. ऍफर्मेशन्स बनवण्यासाठी एक प्रोसेस मधून जावं लागतं आणि प्रत्येक ऍफर्मेशन प्रत्येक व्यक्तीसाठी सूट होईल हे पण जरुरी नसतं. प्रत्येक व्यक्तीचा एक टेलरमेड ऍफर्मेशन असतो. फॉर एक्झाम्पल समजा डॉक्टर अमृता आहे आणि डॉक्टर अमृतांना मी 3XL ड्रेस गिफ्ट केला आणि त्यांनी तो ट्राय केला, त्यांना लक्षात आहे हा तर फारच लूज आहे. त्यांना आनंद होईल की त्यांना तो मिळालेला आहे, पण तो ड्रेस घालून त्या कदाचित त्यांच्या वर्कप्लेसवर नाही जाऊ शकणार, कारण कोणाला भेटायला नाही जाऊ शकणार, कारण तो त्यांच्या साईजचा नाही आहे. मग त्या काय करतील, टेलरकडे जातील आणि त्यांच्या साईजचा त्याला बनवून घेतील. करेक्ट. तर ऍफर्मेशन असेच ढोबळ असतात जे सगळ्यांनाच, म्हणजे तो ड्रेस कदाचित सगळ्यांनाच मिळाला तर सगळ्यांनाच भावेल, आवडेल, पण त्याला आपल्यानुसार बनवून घ्यावं लागतं. आपल्यानुसार कसं बनवून घेऊ? जेव्हा आपली चर्चा होईल. कारण तुमच्या भावनांमध्ये, तुमच्या जीवनाच्या आत आणि तुमच्या मनाच्या आत काय दडपण आहे, जोपर्यंत ते आपण बघणार नाही, जोपर्यंत आपण त्याच्यावरचं पांघरून काढणार नाही, तोपर्यंत तो ऍफर्मेशन आपल्यावर ऍक्टच करणार. आणि दिस इज द मेन रिझन वाय ऍफर्मेशन्स डोंट वर्क. मी खूप श्रीमंत आहे, मी खूप हे, आणि ऍफर्मेशन सोबत कधी कधी व्हिज्युअलायझेशन सुद्धा वर्क करत नाही. की मी तर खूप मॅनिफेस्ट केलं, मी खूप कल्पना केली, रोज सकाळी उठल्यावर, अरे तुम्ही कल्पना केली पण तुम्ही त्याला होमवर्क सारखं पाहिलं ना. जसं शाळेमध्ये आपल्याला होमवर्क मिळायचं, अच्छा संध्याकाळी रोज आपल्याला होमवर्क कर, आई बाबा मागे लागतात आहे प्रत्येक तासामध्ये, शाळेमध्ये सुद्धा हा गणिताचा होमवर्क झाला पाहिजे, हा मराठी. मग आपण घरी येतो, म्हणजे सगळ्या शिक्षकांनी आपल्याला ऑलरेडी 7-8दा सांगितलं, आता घरी आल्यानंतर आई बाबाही सांगतात आहे. आता हा होमवर्क करणे हा प्रोसेस कसा आहे ह्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धारणा काय, आपल्या धारणा आहे होमवर्क तर केलाच पाहिजे, होमवर्क नाही केलं तर लोक नाराज होतात. ही धारणा आहे की नाही? होमवर्क नाही केला तर आई बाबा नाराज होतात, होमवर्क नाही केला तर शिक्षक नाराज होतात. अच्छा, म्हणजे होमवर्क जर मी केला तर सगळे खुश होतील. आता बघा तुम्ही, होमवर्क मी याच्यासाठी नाही करत आहे कारण मला करायचं आहे, होमवर्क मी यासाठी करते कारण दुसरे लोक नाराज नाही झाले पाहिजे. आता हे आपल्या जीवनात बघा किती ठिकाणी आपण हे करतोय. अगदी स्वतःसोबत बसाल ना, तुम्हाला अगदी सत्य परिस्थिती दिसायला लागेल. काय आहे ना, सकाळी उठते आहे कारण काय आहे, मी घरची स्त्री आहे, सकाळी उठण्याला पाहिजे, कारण की त्याशिवाय काम सुरू नाही. मी सकाळी उठते आहे कारण की आई बाबांनी म्हटलं होतं सकाळी उठणं चांगली सवय आहे. मी स्वयंपाक करते किंवा मी हे पर्टिक्युलर काम करते कारण की मी नाही केलं तर कोण करेल, त्यांनी सगळे खुश होतील, नाही केलं तर सगळे नाखुश होतील. मी कामावर जाते कारण सगळेच जातात ना, म्हणजे पैसा नाही कमवला तर कसं होणार. तर आपलं जे कारण आहे ना ते आपल्याशी रिलेटेडच नाही, आणि प्रत्येक ऍक्शन मध्ये आपलं हे सत्य आहे.
आणि इथे आपली मॅनिफेस्टेशनची फ्रिक्वेन्सी लो होते. तर मॅनिफेस्टेशनची फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर एका तासात नाही वाढत, ती जीवनाच्या प्रत्येक तासामध्ये तुमच्यावर चेक ठेवते. तर आता समजा समजा मला होमवर्क करायचं आहे आणि मला गृहपाठ दिलेला आहे आणि मला सांगितलेलं आहे की हे तुला करायचं आहे. अरे रोज होमवर्क, हा कारण उद्या तर ते मॅडम विचारतील, हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेला काय होमवर्क कोणी कोणी केला. आता एखादी समजा स्ट्रिक्ट टीचरची आपल्याला मेमरी असेल तर आपण लगेच घाबरतो, आता मला विचारलं आणि नेमकं आपण नसतो केलेलं आणि आपल्यालाच विचारलं जातं आणि मग आपल्याला पनिशमेंट मिळते आणि आपण फसतो. आता ती पनिशमेंट जेव्हा मिळाली ना, आता डोक्यात काय आहे, पनिशमेंट म्हणजे काय? पनिशमेंट म्हणजे शरीराला त्रास नाही झालाय, मनाला त्रास झालाय. सगळ्यांच्या समोर माझा अपमान झाला. आता काय झालं, प्रत्येक गोष्ट रिस्पेक्ट सोबत असोसिएटेड आहे. सेल्फ रिस्पेक्ट. जर मी हे नाही केलं तर माझा सेल्फ रिस्पेक्ट इज ॲट स्टेक. राईट. तर आता काय आहे, मॅनिफेस्टेशनचे तुम्ही कुठल्या प्रोग्राम मध्ये गेल्या, तुम्ही खूप सारे म्हणजे छानपैकी म्हणजे खूप एक्सायटेड आहात, सगळं केलं, त्यांनी काही सांगितलं आणि तुम्ही तो गृहपाठ यासाठी करताय कारण माझं हे आता बॅकग्राऊंड मध्ये सुरू आहे, तुम्हाला माहिती नाही. हा आता आपण हे लिहू, हे सगळं करूया, म्हणजे काय होईल ना, उद्या ते म्हणजे मला माझ्याबद्दल चांगलं वाटेल. हा ते विचारतील का नाही, मला माझ्याबद्दल का चांगलं वाटेल, कारण मी होमवर्क केला. आता येस येस शुअर शुअर. आणि आता समजा मी होमवर्क केला आणि समजा मला कोणी विचारलं की तुमचा होमवर्क झाला का कम्प्लीट, आणि समजा मी उत्तर हो दिलं, तर मला असं वाटतं वाह पहा मी केला आणि आता मला छान वाटतं. आणि समजा मी होमवर्क नाही केला कारण किंवा त्या होमवर्कला दुसऱ्यांकडून जोड नाही मिळाली, नाही केला, आता मला माझा सेल्फ रिस्पेक्ट लो झाला. प्रत्येक वेळेस जेव्हाही माझी भावना खाली येते, माझी फ्रिक्वेन्सी खाली आली आहे. आता हे मॅटर नाही करत की मी मॅनिफेस्टेशनच्या डायरीत काय लिहिलंय, मी 100दा ग्रॅटिट्यूड लिहा, मी 100दा संकल्प लिहा, माझ्या आतमध्ये जी एक भय आहे, एक भीती आहे वरच्या ऑथॉरिटीची, तोपर्यंत माझ्या मॅनिफेस्टेशन मध्ये नेहमी ब्लॉकेज राहणार. आणि म्हणून मला जे हवंय ते मॅनिफेस्ट होत नाहीये, है ना. तर आज आपल्याला मॅनिफेस्टेशन काय करायचंय. समजा मी तुम्हाला म्हंटल की तुम्हाला काय, तर तुम्ही म्हणाल हा मला समजा कोणी म्हंटल आज ज्या व्यक्तीची इन्कम समजा 10,000 पर मंथ आहे आणि त्याने म्हटलं 10,000 पर मंथ आहे, मला 1,00,000 पर मंथ पाहिजे. जसं त्याने म्हटलं 1,00,000 पर मंथ पाहिजे, 1% डाऊट आहे, 1% डाऊट आहे म्हणून तो गोल आहे. चलो अब ट्राई करके देखते हैं, कुछ भी लिखा तो सही हो जाता है ना, तो अपन बड़ा वाला लिखते हैं, मतलब ये सही हो जाएगा. ती लॉटरी तिकीट नाही आहे. खूप मोठे लिहू म्हणजे हे होऊन जाणार. तुमचं माइंड तुम्हाला तेच मॅनिफेस्ट करायला किंवा अट्रॅक्ट करायला मदत करेल ज्याच्या सोबत माइंड कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे. कारण आपले जे 7 गरजा आहे ना एका व्यक्तीच्या, त्याच्यामध्ये पहिली गरज आहे कम्फर्ट. आता ही कुठून आहे कम्फर्ट, कुठून आली आपली गरज, कम्फर्ट. म्हणून तुम्ही बघा निसर्गामध्ये खूप साऱ्या गुहा बनल्यात. गुहा म्हणजे काय आहे, म्हणजे काय ना इंटेलिजंट आहे निसर्ग. झाडं बनवले, सगळं पहाड बनवून, गुहा पण कधी कधी नॅचरल केव्स तुम्ही ऐकलंच असेल. म्हणजे तुम्ही विचार करा, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपण सिव्हिलायझेड सोसायटीमध्ये नव्हतो, गुहा बनल्या म्हणजे समजा तुम्ही त्याला देव म्हणा, तुम्ही नेचर म्हणा, तुम्ही युनिव्हर्स म्हणा, गुहा का बनवली, कारण कुठल्याही प्राणी मात्राला म्हणजे इन्क्लुडिंग ह्युमन बिंग, त्याला जर कम्फर्ट हवंय, सिक्युरिटी हवंय, तो तिथे जाऊ शकला पाहिजे. भूक ही एक गरज आहे, अन्न ही एक गरज आहे, म्हणून झाडं, फळं, भाज्या बनवल्या. काय सुंदर निर्माण केलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले कम्फर्ट आपली ही नीड असते. म्हणून आपण बघतो ना, कम्फर्टेबल घर पाहिजे मला, मोठं घर पाहिजे मला, हे पाहिजे. हे ऍक्च्युली आपल्याला स्वतःला कम्फर्टेबल करायचं असतं. आपल्याला स्वेटर घालायचं असतं, थंडीत कम्फर्टेबल राहायचंय, उन्हाळ्यात गरमी झाली तर एसी, कम्फर्टेबल राहायचंय. तर कम्फर्ट आपली पहिली नीड आहे. तर आपण आपल्या गरजेच्या नुसार आपण मॅनिफेस्टेशनच्या जर्नीत जाणार आहे. ठीक आहे. तर संकल्प लिहिताना आता आपल्याला कम्फर्टेबल काय, फॉर एक्झाम्पल समजा मी 10,000 रुपये पर महिना कमवते, तर मला कम्फर्टेबल काय, 10,000 मला फार कमी वाटतात आहे. पण समजा मी 50,000 म्हटलं तर नाही, 50,000 एका महिन्यात तर होणार नाही, हे मला माहिती आहे ना. अच्छा, बघूया मग पुढच्या 6 ते 7 महिन्याच्यात काय पॉसिबल आहे. पुढच्या 6 ते 7 महिन्यात मला असं वाटतं 10,000च्या सोबत मी 15,000 पर महिने कदाचित करू शकते. कदाचित आला तरी चालेल.
पण 15,000 मला वाटतंय शक्य आहे. आता होऊ शकतं एखादा व्यक्ती समजा बिझनेसमध्ये आहे, त्या व्यक्तीला वाटत असेल की 10,000चा 20,000 बिझनेस होऊ शकतो. कदाचित माझे एफर्ट कमी पडतात आहे किंवा माझ्या भावनांमध्ये हे होऊ शकतो आणि कारण पण माहितीये. तो तुमचा थर्मोस्टॅट आहे, तो तुमचा पॉइंट आहे. म्हणजे 10,000 वाला जो कमवतोय तो समजा 1,00,000 2,00,000 लिहेल, तर याच्यामध्ये सेल्फ डाऊटचे पॉइंटर्स जास्त राहतील, कारण तुम्ही 10 पट गोल लिहिलाय. आणि आज आपण संकल्प जो बांधणार आहे तो आपण लॉंग टर्म गोलचा नाही बांधणार आहे, आपण शॉर्ट टर्म गोलचा बांधणार आहे. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते. तर आज आपल्याला सुरुवात करताना खूपच छोटा गोल. आता आपण काय करणार आहे, आपल्या मनाचे जे खेळ आहेत ना, आपलं मन म्हणजे आपलं इगो माइंड आपल्याशी पूर्ण वेळ खेळ खेळत राहतो. आपला इगो माइंड आपल्याशी पूर्ण वेळ खेळ खेळत राहतो. या खेळाला ओळखायचं आधी. समजा तुम्हाला समोरच्याचा डाव माहितीये, तुम्ही दुसरा डाव रचू शकता, बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आधी स्वतःला समजायचंय, स्वतःला ओळखायचंय. तर आता काय आपलं डाव काय रचतो हा इगो माइंड. इगो माइंड डाव असा रचतो, जसं तुम्ही लिहिलं की मला हे हवंय, तर तो तुम्हाला सांगेल कसं तू योग्य नाहीये, जसं तू पात्र नाहीये किंवा हे शक्य नाहीये. आणि तो तुम्हाला भूतकाळातल्या सगळ्या आठवणी देईल. पहा, भूतकाळात त्या व्यक्तीने तुझ्यासोबत असं केलं, पहा त्या व्यक्तीने तेव्हा तू असं म्हटलं होतं ना, तेव्हा किती 10 वाक्य बोलून तुझा अपमान केला, हा व्यक्ती परत अपमान करणारच आहे. आता हा इगो माइंड तुम्हाला त्या व्यक्ती कसा तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये डेंजरचा हे दाखवेल. दुसरी समजा इगो माइंड तुम्ही समजा पैशाशी रिलेटेड गोल केला, तुमचं इगो माइंड तुम्हाला आठवण करून देईल, तेव्हा तो लॉस झाला होता, ते नुकसान झालं होतं, तेव्हाही केलं होतं ड्रीम, पण मॅनिफेस्ट कुठे झालं. तर आपलं इगो माइंड आपल्याशी जो खेळ खेळतोय, आपल्याला ते ओळखून आपल्याला एक खेळ खेळायचा. तर आपल्याला इगो माइंडला हे सांगायचंय, हो मला माहिती आहे, पण आजपासून मी एक नवीन सुरुवात करत आहे. जेव्हाही तुमचं इगो माइंड तुम्हाला सांगतं की हे असं नाही होऊ शकत, हो असं नाही होऊ शकत, पण मी एक नवीन सुरुवात करणार आहे. तर आज आपण गोल लिहिणार आहे आपलं. एक वही बनवा, छानशी एक वही बनवा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मनीमध्ये असो, रिलेशनशिपमध्ये असो का हेल्थमध्ये असो, तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल कुणाचं आपल्या हस्बंड सोबत किंवा वाईफ सोबत किंवा मुलांसोबत अगदी म्हणजे काहीतरी अशी नाराजगी आहे, जमतच नाहीये बिलकुल, आणि तुम्हाला असं वाटतंय या रिलेशनशिपमध्ये ना आय एम जस्ट सर्व्हायव्हिंग अँड आय एम जस्ट हिअर, कारण की सगळं सोबत घेऊन चालणं आवश्यक आहे, तर मी करते असं जे आहे ना. आता हे तुमचं मॅनिफेस्टेशनचा ब्लॉक आहे. हा, तर आता या रिलेशनशिपमध्ये मला मॅनिफेस्ट काय करायचं. आता समजा अबोला सुरू आहे एखाद्या व्यक्तीसोबत, मी म्हणते अरे वा आम्ही छानपैकी प्रेमाने नांदतोय, आम्ही बढिया एका हसून बोलतो. हे नाही, हे जर मी करीन तर माझं म्हणणं हे शक्य तरी आहे का, या व्यक्तीकडून ही अपेक्षाही करू शकतो का, असा विचार लगेच येईल. अरे मी सगळं छान आहे, मी तर चांगलीच आहे, मी तर चांगलाच आहे, समोरच्या व्यक्तीवर पण तर डिपेंड करतं ना काही, हा विचार येईल. तर हे गोल परत मॅनिफेस्ट नाही होणार. आणि मग वर्षानुवर्ष आपण म्हणतो दिस रिलेशनशिप कॅन नेव्हर वर्क, आय एम 100% शुअर. आता हे तुमचं मॅनिफेस्टेशन आहे, कारण इतकं कन्व्हिक्शन आणि कम्फर्ट आहे. आता हे जरूर मॅनिफेस्ट होईल, म्हणून त्या व्यक्तीसोबत जमणारच नाही. आता तुमची भावना आली आहे ना, अशी पक्की आली आहे, हे की नाही. आता तुम्ही मॅनिफेस्ट करताय. ऍक्च्युली तुम्हाला वाटतंय तुम्ही मॅनिफेस्ट नाही करत आहे, तुम्ही प्रत्येक मिनिटाला मॅनिफेस्ट करताय. तुम्ही आजचा क्षण, आजचा दिवसही मॅनिफेस्ट केलेला आहे, कारण तुमच्या मनामध्ये कन्व्हिक्शन होतं की असंच माझ्या जीवनात होऊ शकतं, याची पॉसिबिलिटी जास्त आहे, म्हणून ते होत आहे. तर हा संकल्प बनताना आपल्याला समजा रिलेशनशिपमध्ये काही तुम्हाला हे वाटतंय, तर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये कुठलाही अनरिअलिस्टिक गोल नाही लिहायचा. तुम्हाला हे लिहायचंय की कसं या व्यक्तीसोबत, हा व्यक्ती कसाही वागला तरी मी शांतीने रिस्पॉन्स देऊ शकते का किंवा देऊ शकतो का. म्हणजे आता हा व्यक्ती माझ्याशी कसा वागणार हे तुमचं मॅनिफेस्टेशन आहेच नाही, कारण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि ते जर तुम्ही मॅनिफेस्ट करायला जाल तर तुम्हाला डाऊट्स आणि फेल्युअर्सचा सामना जास्त करावा लागेल. आणि डाऊट्स आणि फेल्युअर्स जितके जास्त तुमचा माइंड तुम्हाला आठवण करून देईल, तितकं ते तुमचं मॅनिफेस्ट होणार नाही. तर तुम्हाला हे म्हणायचं स्वतःला की हा व्यक्ती असा वागतो, हे मला आवडत नाही, बरोबर, पण मला आवडत नाही ह्या गोष्टींची जी लिस्ट आहे ना, ही मला छोटी करायची. तर मला हे बघायचंय या रिलेशनशिपमध्ये मला गोल काय आहे. या रिलेशनशिपमध्ये माझा हा गोल आहे की समोरच्या व्यक्तीला जसं वागायचंय तसं त्याला स्वातंत्र्य आहे, पण ह्या व्यक्तीसोबत डील करण्याची शक्ती मला मिळावी. तर नेहमी आपल्या मराठी भाषेत एक प्रार्थना असते
माझ्या मुलांसोबत नेहमी, देवा मला सन्मार्ग दे, सद्बुद्धी दे, सद्बुद्धी दे, सन्मार्ग दाखव. सद्बुद्धी म्हणजे काय? माझी मनाची शक्ती वाढव आणि मला निर्णय घेण्याची योग्य क्षमता दे. त्याला म्हणतात आपण सद्बुद्धी. म्हणून आपण त्याची तर बुद्धी भ्रष्ट झाली असं आपण बरेचदा म्हणतो. बुद्धी भ्रष्ट झालीचा अर्थ काय आहे? त्याला माहित होतं काय राईट आहे, पण तो व्यक्ती निर्णय नाही घेऊ शकला. बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्या क्षणाला चुकीचा निर्णय घेणं. तर आपला काय असा संकल्प राहील, मला सद्बुद्धी हवी. तर सद्बुद्धी कशी? माझी शक्ती वाढू दे, माझी शक्ती वाढू दे. जेव्हा माझी शक्ती वाढेल तेव्हा काय होणार? मला त्या व्यक्तीसोबत डील करण्याची शक्ती जर वाढेल तर माझी मॅनिफेस्टेशन पॉवर वाढेल. आणि हेच जेव्हा माझ्या ऑरामध्ये येतं, हे वलय बनतं, तर समोरच्या व्यक्ती आणि माझ्यामध्ये जे संबंध आहे ते सॉफ्ट व्हायला लागतात. तर सध्या मी असं काहीच मॅनिफेस्ट करणार नाही जे मला कम्फर्टेबल वाटत नाही. तर नंबर 1 पॉइंट आहे आपला कम्फर्ट. आता हेल्थमध्ये समजा मला हे मॅनिफेस्ट करायचं आहे की मला 10 किलोमीटर रनिंगची रेस जिंकायची. आता ही माझी एक आतली जिंकायची रेस आहे किंवा धावायची आहे, जिंकायची सोडून दे. ही माझी एक सुप्त इच्छा आहे. पण पुढच्या 5 ते 6 महिन्यात मी काय करू शकते? तर पुढच्या 5 ते 6 महिन्यातलं माझं गोल हे आहे की रोज कन्सिस्टंटली मी 2 किलोमीटर रनिंग करावं. रोज कन्सिस्टंटली मी 2 किलोमीटर रनिंग करावं. का? कन्सिस्टन्सी पण हा एक गोल आहे. जर मी कन्सिस्टन्सी 2 किलोमीटर रनिंग नाही करू शकले तर मी 10 किलोमीटर रनिंग पण नाही करू शकत. तर जेव्हा माझा गोल असा असतो की मी 10 किलोमीटर रनिंग करेल, आता हा मॅनिफेस्ट न होण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण हे माझ्या माइंडसाठी कम्फर्टेबल नाही आहे. राईट? तर माझा पहिला गोल काय राहील? माझी पहिली स्टेप, तर आधी आपण छोटा गोलच आपण मॅनिफेस्ट करणार. तर आता आपल्याला काय करायचंय की एक छोटा गोल जेव्हा आपण मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला भावना आणि ऊर्जा निर्माण करायची. सगळ्यात मोठी ऊर्जा असते विश्वास. तर ही ऊर्जा कशी निर्माण करायची? तर आज एक छोटासा संकल्प करायचा आहे. एक खूप छोटासा संकल्प, इतका छोटासा की तुम्हाला हे प्रूफ मिळायला पाहिजे. कारण तुम्ही जे लिहिलंय ना आज, तुमचे संकल्प जर तुम्ही लिहिला असेल मनीमध्ये, हेल्थमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये, तुमचा जो पण गोल आहे ते तुम्ही लिहा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला शॉर्ट टर्म गोलच लिहायचा आहे 5 ते 6 महिन्याच्या आतला. तर हा आपल्याला लिहिताना याची शक्ती कुठून मिळणार आहे माहिती? विश्वासातून. फॉर एक्झाम्पल, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आपलं लॉजिकल माइंड तसंच आहे, दाखव मला आधी प्रूफ. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतं? आधी विश्वास ठेव मग मिळेल. आता हे अपोजिट आहे, आपल्या धारणेच्याच अपोजिट आहे ना, विरुद्ध आहे. म्हणून आपल्याला जे हवं ते मिळत नाही, कारण हे दोन्ही मॅनिफेस्टेशनचा जो रूल आहे त्याच्या अपोजिट धारणा आपण पकडली आहे. अपोजिट. आता धारणा बदलायला मी जर तुम्हाला म्हटलं अरे असं नाही, असं विश्वास ठेवा, तुम्हाला वाटतंय, तुम्ही माझ्याशी अग्री करताय, तुमच्या माइंडने अगदी चिक्कार ती आयडिया अशी जुगारून लावली आहे, तो म्हणता हट्ट नाही ऐकायचं मला, असं होऊच शकत नाही. समजतंय? तर म्हणून आपल्याला काय करायचंय आता? त्याला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, दाखवूया ना त्याला दाखवू आपण, सर्टिफिकेट देऊ आपण. कसं सर्टिफिकेट देणार? आता आज तुम्ही समजा कुठे जाणार आहे गाडी चालवून किंवा तर तुम्ही समजा कुठे गाडी चालवून जाणार आहे किंवा तुम्ही काही प्रवास करणार आहे किंवा तुम्ही कुठे जाणार आहे, तर तुम्ही स्वतःच्या मनामध्ये एक संकल्प बांधा की आज मला शेवटी 5 नंबर असलेली कार दिसली पाहिजे, किंवा मला एक या कंपनीची पांढरी कार किंवा लाल कार, कुठला पण तुम्हाला वाटत असेल ना ती कार दिसणं फार डिफिकल्ट आहे, जी पण कार तुम्हाला वाटते तुमच्या शहरामध्ये दिसू शकते पण तुम्ही फार छोट्या वेळासाठी चाललाय, ती कार मला दिसू शकते, असा कुठला तरी संकल्प. बरं, कार सोडून द्या, समजा कार बद्दल तुम्हाला मुश्किल वाटतं, आज मला फुगा दिसला पाहिजे, बलून, किंवा आज मला चिमणी दिसली पाहिजे. आजकाल चिमणी दिसणं कठीण असतं, आपण लहान असताना खूप दिसायचे. मला चिमणी दिसली पाहिजे, एखादा पक्षी किंवा एखादं फूल. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या एरियामध्ये खूप सारे पांढरे चांदणीचे फुलं आहेत, तर तुम्ही अच्छा चांदणीचे फुलं ते झालं, पांढरं फुल नको, लाल फुल दिसेल, असं लाल गुलाब दिसेल, असं काहीतरी असं पकडा संकल्प जो आपल्या माइंडला विश्वास देईल. कारण विश्वास ही ऊर्जा निर्माण करायची. ती केव्हा निर्माण होईल? जेव्हा त्या माइंडला त्याचा सिमिलर प्रूफ मिळेल. आपल्याला आता प्रूफ द्यावं लागेल. तर कुठली एक गोष्ट बघा जी तुम्हाला वाटतं की हे कम्फर्टेबल आहे, हे होऊ शकतं, होणार आहे की नाही माहित नाही पण होऊ शकतं,
बलून किंवा एखाद्या पक्षाचा पंख किंवा एखादा पक्षी, एखादं फूल, एखादी कार, एखादी स्कूटर, एखादी पिवळ्या रंगाची स्कूटर किंवा पिवळ्या रंगाची कार, असं काही पण तुम्ही लिहा की हे मला दिसलं पाहिजे. आता काय होईल, हे तुम्हाला 100% दिसणार आहे. 100% दिसणार आहे. कसं दिसणार मी तुम्हाला सांगते. एकदा असंच झालं, ह्याच्यावर मला टेस्टिंग करायची होती. मी युनिव्हर्सला म्हटलं, आता मी ना हे मॅनिफेस्टेशनसाठी असं म्हटलेलं आहे, माझ्या एरियामध्ये ना पांढरा जास्वंद नाही दिसत. तर मी म्हटलं पांढरा जास्वंद दिसू दे तर मी विश्वास ठेवेन बरं. पांढरा जास्वंद दिवसभर काहीच नाही, म्हणजे मी सकाळी रनिंग जाऊन आले, पांढरा जास्वंद शोधला, नाही मिळाला. आणि दिवसभर माझं क्लिनिक आणि घर अगदी जवळ आहे, तर मला असं खूप ट्रॅव्हल करायला लागत नाही, तर मला ते काही दिसलं नाही. आणि झालं आता संध्याकाळची 7:30-8ची वेळ झाली, म्हटलं अरे आपल्याला आता आज पांढरा जास्वंद दिसलंच नाही. आणि तेवढ्यात काय झालं की कधी नव्हे ते माझ्या हसबंडने म्हटलं की अरे त्या मंदिरात काहीतरी कार्यक्रम चालू आहे, आवाज खूप येतो, चल आपण जाऊया. गेलो आणि रात्र झाले. आम्ही गेलो मंदिरामध्ये, तिथे प्रोग्राम वगैरे सुरू होता, झाला कार्यक्रम. आता बाहेर निघतोय तेवढ्यात चला आपण दर्शन करून घेऊ, आलोच आहे. म्हटलं चल दर्शन करू. दर्शन करायला गेली, तिथे 10 देवाच्या मूर्त्या होत्या. अगदी शेवटी एक छोटीशी देवीची मूर्ती, तिथे पांढऱ्या जास्वंदाचं फुल वाहिलेलं होतं, छोटस. म्हणजे आपल्याला ते कसं दिसेल, कुठून दिसेल हे नाही सांगता येणार. आणि अगदी म्हणजे दिवस संपायच्या शेवटच्या क्षणाला, आणि आय वॉज लाईक, मी इतकं जोरात हसली तेव्हा की पहा कशी जादू असते. आपल्याला जे हवंय ना त्याच्यापर्यंतही आपल्याला ओढून आणेल. हा, याचा तुम्ही विश्वास राहण्यासाठी आपल्याला प्रूफ कलेक्ट करायला लागतील. आणि म्हणून हे प्रूफ छोटे छोटे आपल्याला कलेक्ट करायचे है ना. तर आता एकदा काय झालं, हे मग जास्वंदाच्या फुलाची भारी मजा झाली. म्हटलं आपण यावेळेस आपण काय करू की आपण पंख, माझ्या घरी आजूबाजूला खूप पक्षी नाही आहेत, म्हटलं पक्षाचं पंख करूया. पक्षाचं पंख दिवसभर काही पक्षाचं पंख नाही दिसलं. रात्री बस म्हटलं आता चला मोबाईल चेक करू. तर मोबाईलवर एक व्हिडिओ, आपण इंस्टाग्रामवर रील पाहतो ना, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सजेस्ट झाला, त्याच्यावर सुरुवातच पंख उडतोय असं. तर आता तुम्ही जी वस्तू म्हटली आहे ना, ती तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या रीलमध्ये दिसेल, किंवा तुम्हाला रस्त्यावर दिसेल, किंवा तुम्हाला अशी कुठल्या तरी जाण्याची अशी तलब येईल की तिथे जाऊन तुम्हाला आतून वाटेल मी तिथे गेले पाहिजे, तिथे तुम्हाला दिसेल, असं काहीतरी होईल आणि तुम्हाला ती वस्तू जरूर दिसेल. ही म्हणजे मी 100% गॅरंटी देते तुम्हाला. हे तुम्हाला दिसेल पुढच्या 2 दिवसाच्या आत. तर तुम्हाला ही अशी छोटी वस्तू लिहायची आहे, जी तुम्हाला हे करायची आहे. आता बघा, याच्यामध्ये कुठला रूल, तर तुम्हाला वाटतं ही काही जादू आहे का? कुठला ब्लॅक मॅजिक नाही, कुठली जादू नाही आहे. एक छोटासा रूल आहे, तुम्हाला सांगते. तुम्हाला तेच सापडतं जे तुम्ही शोधत असता. जसं तुम्ही लिहाल ना पांढरं फुल, माझं माइंड म्हणजे माझं बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये पांढरं फुल सतत चालू आहे. मला माहिती नाहीये, कारण माझं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना ते 80% आहे आणि कॉन्शियस माइंड फक्त 20% आहे. तर कॉन्शियस माइंडने 20% डेटा सबकॉन्शियस माइंडला दिला. आता सबकॉन्शियस माइंड पूर्ण वेळ ते पांढरं फुल शोधतंय. नाही दिसत आहे का? चला आता एक काम करू. आता युनिव्हर्स, आपल्याला काय वाटतं, माझा विचार माझ्या खोलीच्या आत आहे, या छोट्याशा खोलीच्या आत आहे. माझा विचार खोलीच्या आत नाहीये, तो पसरतोय बाहेर. कशी सद्बुद्धी मिळेल माझ्या नवऱ्याला की चला आपण देवळात जाऊन येऊ. आम्ही रेग्युलरली देवळात जाणारे लोक नाही, आम्ही खूप रिलिजियस नाही, आमचे आई बाबा आहेत पण आम्ही नाही आहोत असं रेग्युलरली. म्हणजे आता लास्ट टाइम मी देवळात कुठे गेली मला नाही आठवत आहे. मग त्याच दिवशी कशी बुद्धी सुचली, त्याच दिवशी कसं जाणं झालं? तर हे जे आहे ना, हे का? कारण आपले विचार जे आहे ना ट्रॅव्हल करतात, प्रवास करतात. आणि म्हणून तुम्ही एकदा संकल्प बांधला की हो आता मला हे मॅनिफेस्ट करायचं आहे छोटासा, आणि असे आपल्याला 3 एक्सपेरिमेंट करायचे पुढच्या 1 आठवड्यात. काय होईल 3 एक्सपेरिमेंट केल्याने? पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला प्रूफ मिळतं हे झालं, तर काय होतं, तुमचं माइंड वाव, अमेजमेंट, एकदम आश्चर्याचा धक्का मिळाला, अरे मी हा विचार केला होता आणि झालं. दुसऱ्यांदा मिळेल, मग तुम्ही परत ती वस्तू लिहाल एक दुसरी कुठली तरी, मग तुम्हाला त्याचं प्रूफ मिळेल. तुम्हाला आयला हे काय, म्हणजे दुसऱ्यांदा झालंय, म्हणजे हे आहे नाही का? विश्वास बघा, विश्वास 100% नाही आहे. पहिल्या वेळेस आश्चर्य का मिळतं? आश्चर्य तेव्हा मिळतं जेव्हा अपेक्षित नसतं आणि होऊन जातं. सरप्राईज आपल्याला का आवडतं? माहित नसताना मिळालं ना सरप्राईज, तर पहिली स्टेप सरप्राईजची असते. पण हे सरप्राईज दुसऱ्यांदा मिळालं तर काय होणार? ते सरप्राईज नाही राहिलं. अच्छा, म्हणजे असं होत असतं नाही, ही व्यक्ती मला परत परत सरप्राईज देत असते, छान आहे यांची क्वालिटी.
तर आता आपण अप्रिशिएट करतो की या व्यक्तीने मला परत सरप्राईज गिफ्ट दिलं. आता तिसऱ्यांदा काय होतं, जेव्हा सरप्राईज गिफ्ट मिळतं तर आपल्याला लक्षात येतं की या व्यक्तीचा स्वभावच सरप्राईज देणे आहे. म्हणजे युनिव्हर्सचा स्वभावच माझे स्वप्न पूर्ण करणे आहे. युनिव्हर्सला सवय आहे, म्हणजे युनिव्हर्स एक वेगळा व्यक्ती आहे आणि आता 3दा झालाय. म्हणजे आहे भैया, काही पॉवर आहे या व्यक्तीमध्ये. म्हणजे काय ना, प्रत्येक रविवारी असं छान छान आपल्याला सरप्राईज मिळत राहणार आहे. म्हणजे आता प्रत्येक वेळोवेळी आपल्याला जीवनात अशी स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद मिळत राहणार आहे. आता विश्वास अगदी दृढ झाला. बरोबर आहे? आता विश्वास दृढ झाला. इथून ऑपरेट करा. इथून ऑपरेट कराल आणि बघा मग स्वप्न कसे पूर्ण नाही होणार. आपण काय करतो, आपण 6व्या मजल्यावर चढायचा प्रयत्न करतो डायरेक्ट. लिफ्ट बंद आहे आणि चढताना पाय दुखतात आहे. आता स्वप्न कसं पूर्ण होणार? मग आपण म्हणतो अरे काय यार, ते काय आपल्यासाठी काम नाही करत. मग आपण स्वप्न पाहतो, आपण व्हिज्युअलाइज करतो की मी चढतोय 6व्या मजल्यावर. ऍक्च्युअल आपण चढतच नाही कधी. आणि मग म्हणतो आपण 6व्या मजल्यावर चढणं फार कठीण आहे, जाऊ द्या. जोपर्यंत इथे लिफ्ट लागत नाही तोपर्यंत त्या बिल्डिंग मध्ये काही जाऊ नये. पण मग युनिव्हर्सची लिफ्ट मिळायला पाहिजे, त्यासाठी युनिव्हर्स अरे तू मागून तर पहा, मी लिफ्ट देतो ना. मग आपण लिफ्ट लिफ्ट करतो, नाही माझा विश्वास नाही, मला नाही वाटत लिफ्ट मला मिळेल. मला नाही वाटत. दुसऱ्यांना मिळतं पण माझ्यासाठी नाही वर्क करत आहे. अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. तू असं मॅनिफेस्ट कर की दुसरा व्यक्ती जातोय वर. दुसरा विश्वास आहे का, मग तिथून सुरू कर. जिथून विश्वास आहे तिथून ऑपरेट कर. है ना. तर आज आपण या विश्वास या ऊर्जेला पकडणार आहेत. पुढचे 7 दिवस आपल्याला आपल्या फक्त विश्वासावर काम करायचं आहे. संकल्पापासून सिद्धीकडे हे आपला प्रवास आहे. तथास्तु संकल्पापासून सिद्धीकडे. संकल्प म्हणजे जे तुम्हाला हवंय आणि सिद्धी म्हणजे हे जे स्वप्न आहे हे तुमचं सिद्ध होणार आहे तुमच्या जीवनात. है ना. कारण प्रत्येक वेळेस युनिव्हर्स म्हणतो तथास्तु. तर आजपासून तुम्ही म्हणणार आहे स्वतःला तथास्तु. आपणच स्वतःला तथास्तु म्हणणार. तर तथास्तुचा अर्थ काय आहे? तथा अस्तु. जे आहे ते होऊ देत. कुठे आहे? तुझ्या मनात. तुझ्या मनात जे आहे ते होऊ देत. असं तथास्तु आपल्याला पूर्ण वेळ युनिव्हर्स आणि नेचर म्हणतोय. आणि मग जेव्हा आपण म्हणतो नाही ग, माझ्यासोबत नाही होत आहे, एवढं हवंय, तथास्तु, काय हरकत नाही, तथास्तु. तर तिथे फिल्टर नाहीये. पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंगचं फिल्टर नाहीये. बस तथास्तु हा शब्द आहे. म्हणून आपल्या प्रोग्रामचं नाव आहे तथास्तु. तथास्तु संकल्पापासून सिद्धीकडे हे आपला हा प्रवास सुरू होणार आहे. तर आज पहिली स्टेप आहे की आपल्याला पुढचे 7 दिवस आपल्याला 3 अनुभव. तर तुम्ही पहिला जे तुम्ही आता लिहिलेलं आहे ना, याला तुम्ही थोडा टाइम द्या 2 दिवसाचा, की हे मला दिसायला हवं. घरातून बाहेर जा या ना जा, कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये ते तुमच्या समोर येणार. गाडीचा नंबर असू दे किंवा गाडीचा रंग असू दे, काही पण. एक तर रस्त्यावर दिसणार किंवा तुमच्या मोबाईलमध्ये एखादी रील किंवा व्हिडिओ अचानक तुम्हाला सजेस्ट होईल, ज्यात तुम्हाला ते दिसेल. किंवा एखादं चित्रच दिसून जाईल. एखाद्या वेळेस तुम्ही कुठे गेले, मॅगझिन पाहता आणि त्यात दिसून जाईल आणि तुम्हाला आठवण येईल, अरे हे तर मी लिहिलं होतं. असं तेव्हा जेव्हा होईल तर तुमची भावना काय असली पाहिजे? पहिल्या अनुभवाच्या, वाव सरप्राईज गिफ्ट, थँक्यू. बस इतकंच. मग त्याच वेळेस घरी यायचं, म्हणजे जेव्हा जिथे, मग दुसऱ्यांदा आपल्याला लिहायचंय आता दुसरी गोष्ट बघूया काय होते. अगदी आपली रेग्युलर जीवनातली कुठली पण. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरी तुम्हाला म्हणजे समजा तुम्हाला मुलं आहे घरी. माझ्या मुलाने मला हातात ग्लासचा पाणी आणि ग्लास जे कधी देत नाही ते द्यावं. आता आता बघा, होऊ शकतं तुमचा मुलगा नाही देणार तुम्हाला, पण तुम्ही तो सीन कुठेतरी बघाल जिथे एक मुलगा आपल्या आईला पाण्याचा ग्लास हातात देतोय. तो सीन बघाल किंवा कोणी तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाल आणि तिथे ते सीन बघाल. जेव्हा ते मिळेल तसं दिसेल, याचा अर्थ असा आहे युनिव्हर्स तुम्हाला सिग्नल देतोय की हे तुझ्या जीवनात येणार आहे. तेव्हा पण थँक्यू, मला सेकंड प्रूफ मिळालं. अच्छा, म्हणजे हे शक्य आहे. आता विश्वास हळूहळू वर जातोय. मग तिसरं लिहायचंय. तिसरं कुठलं पण अजून तुम्हाला डेली जीवनमध्ये जे तुम्हाला वाटतं कम्फर्टेबल आहे, जेव्हा तुम्ही तिसरं लिहिणार आणि ते सत्यामध्ये येईल. आता ते सत्यामध्ये आल्यावर आता तुम्हाला आश्चर्य नाही होणार. तुम्हाला वाव धिस वर्क्स, नाव आय एम 100% शुअर धिस वर्क्स. आता तुमचा विश्वास प्रगाढ झाला. आता काही लोकांसोबत असं होऊ शकतं 3दा झाल्यानंतरही वाटेल की पण मला अजून एक एक्सप्लोर करायचं. करा ना, जरूर करा. 4 करा, 5 करा, 10 करा. इनफॅक्ट मी तुम्हाला हे सांगते, हा खेळच खेळा. युनिव्हर्स सोबत हा रोज खेळच खेळा. खेळात काय होतं, कधी आपण जिंकतो, कधी समोरची पार्टी जिंकते.
लक्षात ठेवा, तुम्ही या खेळाचे रूल्स थोडे वेगळे आहेत बरं का. तुम्ही जर जिंकले तर तुमची जीत आहे. युनिव्हर्स जर जिंकला आणि तुम्ही नाही जिंकले तर तुमची जास्त मोठी जीत आहे. कारण युनिव्हर्स तुम्हाला ते देणार आहे जे तुम्हाला माहितीही नाहीये की तुमच्यासाठी चांगलं आहे. समजलं? फॉर एक्झाम्पल कोणाला समजा लग्न करायचंय, ड्रीम पार्टनर. अरे यार, माझं ऍक्च्युली मला शाहिद कपूर खूप आवडायचं, पण आता त्याचं लग्न होऊन गेलं. कोण अनमॅरिड आहे? माझं कार्तिक आर्यनसोबत लग्न झालं पाहिजे. हा, एखाद्या मुलीने हा ड्रीम, मी असं नाही म्हणणार हे इम्पॉसिबल आहे. कार्तिक आर्यनसोबत लग्न का करायचंय? किंवा दीपिका पादुकोण सोबत लग्न का करायचंय? व्यक्ती हवाय? मग कोणी म्हणेल हो का, माझी इच्छा आहे त्या व्यक्तीने मला प्रेम करावं, समजून घ्यावं, मला रिस्पेक्ट करावा. ओके ओके ओके, जस्ट अ मिनिट. म्हणजे व्यक्ती नकोय, हे सगळं हवंय लग्नात. म्हणजे व्यक्ती हा मटेरियल आहे. 1 करोड रुपये मटेरियल आहे. 6 पॅक ऍब्स मटेरियल आहे. त्याच्या मागची भावना काय आहे? ऍक्च्युली तुम्हाला तो व्यक्ती नकोय. तुम्हाला मान, सन्मान, आनंद, समजून घेणे, एकमेकांची कंपॅनियनशिप, मैत्रीपूर्वक संबंध, हे हवंय तुम्हाला. मग तुम्ही व्यक्तीवर का अडकलाय? कारण बरेच लोक असं करतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट. अरे मुझे प्यार हो गया, मग लग्न करतात आणि मग काही वर्षांनी डिवोर्स होतो. कारण व्यक्तीला मॅनिफेस्ट नका करू. तुम्हाला त्याचा आउटकम काय हवाय? मला पैसा हवाय. अच्छा, पैसा का करायचा आहे? कारण मला ना असं सिक्युअर वाटलं, मला काळजी नको. मला काळजी नको की मला आता काम केलं नाही तर पैसे नाही होणार. म्हणजे मी 2 महिने काम नाही केलं तरी माझं घर व्यवस्थित चाललं पाहिजे. अच्छा, म्हणजे ती भावना हवी आहे सिक्युरिटीची. करेक्ट? पैसा किती पण असू शकतो, 50 लाख असू शकतो, 1 करोड असू शकतो. बरं, आपल्यासाठी 1 करोड जास्त आहे, पण ज्याचा बिझनेसचा टर्नओव्हर 100 करोड आहे त्याच्यासाठी 1 करोड म्हणजे नुकसानातला बिझनेस आहे. सो नंबर जो आहे तो व्हेरिएबल आहे ना सगळ्यांसाठी. त्याच्या मागची भावना काय हवी आहे मला, हे की नाही? तर मॅनिफेस्टेशन काय आहे? सिंपल शब्दांमध्ये मॅनिफेस्टेशन आहे जे आपल्या हवं आहे त्या भावनेत जगणे, त्या भावनेत जगणे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जोही गोल लिहिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय भावना येते? कोणी पण, आता आपण आपल्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं करणार आहे, आपल्या आठवड्यातून एकदा सध्या सुरू करू आपण. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले करणार आहे आपलं कुठलं तरी मॅनिफेस्टेशन रिलेटेड वर्क. त्याच्याशी रिलेटेड चॅलेंजेस तुम्ही मला सांगणार की तुम्ही भूतकाळात हे केलं तर तुम्हाला कारण हे बोलणं फार आवश्यक आहे. बोलतो आपण तर रिलीज होतं. आणि मग तिसरं आपण एक हॉट सेट करणार. हॉट सेट म्हणजे कुठला पण एक व्यक्ती आपलं शेअरिंग करेल किंवा प्रश्न विचारेल आणि मग सगळ्यांना त्याची उत्तर मिळतील, है ना? अशा आपण 3 स्टेपमध्ये आपलं स्ट्रक्चर राहणार. आणि मला असं वाटतं की 11 वाजता करण्यापेक्षा आपण सकाळी करू, कारण सकाळी जर विचारांचे बीज रोवले गेले तर दिवसभर तुमचं लाईफ आहे ना ते बीजाच्या भोवती चालतं. तर आपण सकाळी करूया. सकाळी मी समजा 5:30-6 केलं तर बरेचदा खूप साऱ्या लोकांना तो प्रॉब्लेम होऊ शकतो. प्लस मला तुम्हाला पण एका कुठल्या गोष्टीसोबत अटॅच नाही ठेवायचंय, कुठल्या बिलीफमध्ये. कारण तुम्ही ऑलरेडी लहानपणापासून ऐकताय सकाळी उठणं खूप चांगलं असतं. हो, चांगलं असतं, पण सगळ्यांना सूट नाही करत. लेट्स ऍक्सेप्ट दिस युनिव्हर्सल ट्रूथ. तर आपण एक वर्केबल टाइम करू. होऊ शकतं 7:30 किंवा 8, जे जास्तीत जास्त लोक येतील. म्हणजे तुम्ही कामावर जेव्हा जाल ना तर तो विचार घेऊन जाल, है ना? तर आता तुम्हाला तुम्ही जो पण संकल्प लिहिलाय त्याच्याशी रिलेटेड संकल्प जर तुमचा सिद्ध झाला तर तुमची भावना काय आहे? काय येईल तुम्हाला भावना? कोणी पण शेअर करू शकतं. हो, अमृता. येस, मी पहिल्यांदा संकल्प काय लिहिलाय ते सांगेन. मला निशिगंधाची फुलं फार आवडतात, तर मी बघण्यापेक्षा मला ती फुलं मिळालेत असा संकल्प लिहिलाय. आणि ती मिळाल्यानंतर एकतर खूप आवडतात, त्यामुळे मी ती फुलं जिथे ठेवते ना तिथेच जास्त वेळ बसते. अरे वा. तर वास मला फार आवडतो. फार आवडतो. आता ह्या निशिगंध, हा, तर या निशिगंधाच्या फुलांचा सुगंध घेतला आणि निशिगंधाची फुलं दिसले, त्यानंतर भावना काय येईल? भावना म्हणजे एकतर काय आनंद. आनंद. हा, व्हेरी गुड. आता ही भावना लक्षात ठेवा, एका शब्दात आपली भावना लक्षात ठेवा. आता हे सगळ्यांसाठी आहे बरं का, हे सगळ्यांसाठी आहे. भावना, आता मला एक सांगा, ही भावना आहे आनंद. अमृताने सांगितलं. तुमची पण भावना लिहा काय आहे. आता दुसरा प्रश्न, दिवसातून
किती % ऑफ टाइम मी आनंद अनुभव करते आणि किती % ऑफ टाइम मी आनंदाच्या विरुद्ध अनुभव करते. काय येतंय उत्तर? तसं म्हटलं तर खूपदा न्यूट्रल भावात असते. काहीतरी असं सरप्राइझिंगली असेल तर तो जो काही आनंद म्हणतो आपण तो मिळतो. नाहीतर ना दुःखात ना आनंदात. हा, न्यूट्रल असं रुटीन चालू आहे त्यात. रुटीन चालू आहे त्यात, बरोबर. जास्तीत जास्त वेळ न्यूट्रल भावनात आहे, है ना? अच्छा, आता हे बघा की आनंदाच्या विरुद्ध काय आहे? दुःख. दुःख. आपण सगळ्यांनी विरोधाभासच्या शब्दांची आपण एक्सरसाइज केली आणि त्याच्यात आपल्याला बढिया मार्क पण मिळायचे, है ना? तर यात आपल्याला एक्सपर्ट व्हायचं आहे. आनंदाच्या विरोधी दुःख आहे. आता हे बघा की दिवसातून किती वेळा दुःख होतं किंवा राग येतो किंवा निराश वाटतं. कितीदा होतं हे? कितीदा म्हणजे नंबर नाही विचारते. 2%. 2%. आर यू शुअर? हा, म्हणजे हे 50% नाहीये, नाही. 30% नाहीये. येस. हा, ह्याच्याबद्दल खूपच क्लिअर राहा. हे जे आहे ना, हे जेवढं खरं बोलाल तितकी तुम्हाला गुरुकिल्ली मिळेल या प्रवासात. येस. समजा 2% तुम्ही दुःख किंवा याच्यात म्हणजे आनंदाच्या विरुद्ध भावनात आहात, 2%. आणि जास्तीत जास्त वेळा तुम्ही कुठली भावना फील नाही होत आहे, येस. जे न्यूट्रल आहे. आणि मग आनंद किती %? सरप्राईज काय मिळालं तर किती म्हणजे %? 1%. याचा अर्थ काय आहे? आता पहा तुमचं उत्तर. आपण पूर्ण मॅनिफेस्टेशन असं नंबरमध्ये म्हणजे आपण टँजिबल फॉर्म मध्ये शिकणार आहे. 1%च चान्स मला वाटतो की माझं स्वप्न खरं होईल. ओके. युरेका मोमेंट आहे तुमच्यासाठी. येस. हे तुमच्या मनातलं बाहेर आलेलं आहे. तुम्हाला फक्त तुम्ही जो तुम्ही ते भावनेत राहता ना, हेच कारण आहे तुमचे स्वप्न मॅनिफेस्ट का नाही होते. ओके. कारण आय एम इन दॅट इमोशन ओनली 1% ऑफ द डे. आणि 1% ऑफ द डे जर मी त्या भावनेमध्ये आहे तर मॅनिफेस्टेशनचा चान्स 1% आहे. आय गॉट द क्लॅरिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळेजण आता अमृतासाठी टाळी वाजवा. थँक्यू. आपल्याला आज काय कळलंय? आज आपल्याला आपण आयडेंटिफाय केलंय. स्वागत आहे तुमचं ब्लिसफुल. तुमचं जे पण नाव आहे, मला माहिती नाही तुम्ही ब्लिसफुल आहात इथे, पण आय जस्ट वॉन्ट टू अप्रिशिएट यू की तुम्ही इकडे सिन्सिअरली, मी पाहते बऱ्याच वेळापासून सेशनमध्ये लक्ष देऊन ऐकताय. होऊ शकतं तुम्ही कामात आहे म्हणून कॅमेरा ऑन नाही करू शकत, पण थँक्यू व्हेरी मच इथे येण्याबद्दल. तर थँक्यू. धन्यवाद. एवढं डीप लेवलला सांगताय आणि मूळ भाषामध्ये सांगताय आणि त्याच्यामध्ये एक हरियाणी म्हणून आहे, हो तिला समजते त्या गोष्टी. हो, त्यांना गेली वाटत. त्या उज्जैनला असतात तर त्या मराठी बोलतात तिथे. तर ओके. हा, तर मॅनिफेस्टेशनचा ना एकदम वेगळाच मला अँगल द्यायचा आहे आणि फक्त मराठी लोकांसाठी हे करायचं आहे. आणि मी खूप उत्सुक आहे आणि खूपच उत्साही आहे याबद्दल. आणि तुम्ही लोक आहे ना, माझा आनंद द्विगुणित होतो ऍक्च्युली. तर आता तुम्हाला हे समजलं की जर मी आनंदामध्ये 1% आहे तर माझं मॅनिफेस्टेशनचं ड्रीम फुलफिल होणं पण 1% चान्स. आणि या बाबतीत आपण नाटक करू शकत नाही. इथे 4 लोक बसले म्हणून मी जर सांगितलं अरे मी तर 70% ऑफ द टाइम मस्त आनंदात असते, आता हे सगळ्यात मोठं खोटं आहे. आता तर काय 70% असू देत, 1% नाही होणार मॅनिफेस्ट, है ना? जितकं आपण खरं बोलू स्वतःशी तितके जास्त आपले मॅनिफेस्टेशन, आपलं संकल्प सिद्धीकडे जाण्याचे चान्सेस वाढणार, है ना? तर आता हे आपल्याला कारण कळलं, माझं का मॅनिफेस्ट होत नाहीये. कारण कळलं ना. एकदा बघा, एक डॉक्टर कसं काम करतो, म्हणजे आता मी डॉक्टर असल्यामुळे मला हीच सवय आहे. कोणी दाताचं दुखणं घेऊन आलं ना, तर आधी मी हे नाही विचारत त्यांना की हा सांगा तुम्ही कृतज्ञ कसे आहात माझ्याशी. पॉझिटिव्ह थिंकिंग सांगा. तुमचं दात दुखतोय ते बाजूला ठेवा, निगेटिव्ह थिंकिंगकडे लक्ष नका. तुम्हाला देवाने 30 दात दिले ना, त्याच्याकडे पहा तुम्ही कसे छान जेवताय. असं म्हणेल पेशंट, काय म्हणेल मला? एक्झॅक्टली. याचा अर्थ काय आहे? सगळ्यात आधी आयडेंटिफाय करणे व्हॉट इज नॉट वर्किंग. काय नाही वर्क करत आहे मॅनिफेस्टेशन मध्ये. मॅनिफेस्टेशन मध्ये हे वर्क करत नाहीये. का वर्क करत नाहीये? आता मी पेशंटने मला दुखतोय हो मॅडम दात, बसवलं चेअरवर, चेक केलं, तर आज आपण चेकिंग केली, अरे अच्छा इरिव्हर्सिबल पल्पायटिस आहे, म्हणजे कीड जे नसपर्यंत गेलेलं आहे. ओके, म्हणून तुम्हाला दुखतंय. 1% चान्स आहे, फिलिंगच नाहीये ना.
ती फिलिंग नाही आहे, म्हणून ते नाही होत आहे. अच्छा, असं आहे का? आता ट्रीटमेंट काय आहे? हा, ट्रीटमेंटला काय आहे की तुम्हाला 3 ते 4 अपॉइंटमेंट लागतील. हा, म्हणजे एका अपॉइंटमेंट मध्ये पूर्ण दुखणं जाणार नाहीये. पहिल्या सिटिंग मध्ये दुखणं जाणार, म्हणजे पहिल्या याच्या वेळेस तुम्ही सुरुवातीला तुम्हाला फील गुड खूप येणार या सेशन्स मध्ये, पण लॉंग टर्म प्रवासामध्ये तुमची कमिटमेंट जरुरी आहे. म्हणजे अर्ध्यातून ट्रीटमेंट जर सोडाल तर हे अजून जास्त वर्स पेन होईल. तर सेम याला मी ट्रूथ डॉक्टर म्हणतो. ट्रूथ डॉक्टर फॉर्म्युला म्हणजे जसं डॉक्टर आणि पेशंटचं रिलेशन आहे तसंच मॅनिफेस्टेशन मध्ये आपण ह्याला डील करणार आहे. कोच आणि मेंटीचं रिलेशनशिप आहे. तर आधी आपण आता प्रॉब्लेम पाहिला, आधी आपण पाहिलं काय हवंय, मग आपण सेकंड स्टेप मध्ये पाहिलं प्रॉब्लेम काय, का नाही होत आहे, आणि नंबर 3 मध्ये आपण पाहिलं की अच्छा हे होत नाहीये, तर त्याची स्टेप काय आहे, त्याचा एक छोटासा बिंदू घ्या. त्याचा छोटासा बिंदू म्हणजे आता मी माझं जे ड्रीम असेल 10,000 15,000 मला महिन्याचं कमवायचे, तो ड्रीम न घेता मी हे पाहते मला लाल गुलाबाचं फुल दिसलं पाहिजे, छोट्या अंशमध्ये बघा. आणि आता याच्यावर आपल्याला आपला विश्वास जो आहे याला बांधायचा आहे. तर पुढचा जो आपला पूर्ण आठवडा आहे संकल्पापासून सिद्धीकडे जाण्यासाठी विश्वास मजबूत करणे. आणि असं काहीच नाहीये की एका आठवड्यात विश्वास मजबूत होईल. काही लोकांचं होईल, काही लोकांचं नाही होणार. तर एक फॉर्म्युला डझंट वर्क फॉर ऑल, हे पण लक्षात ठेवा. एक फॉर्म्युला डझंट वर्क फॉर ऑल. जर तुम्हाला वाटतं 3दा करूनही मला असा विश्वास नाही बसत आहे, इट इज ओके. बी ट्रुथफुल टू युअर सेल्फ. विथ टाइम विश्वास बसेल, विथ टाइम. आता हेच सेशन जर मी तुमच्यासोबत रोज केले ना, तर रोज केले तर काय होईल, तुम्हाला छान वाटेल, पण माइंड इतका जास्त न्यू डेटा न घेऊ नाही शकणार. कुठे ना कुठे मग तुम्हाला वाटेल खूप फास्ट चाललंय पल्लवी मॅडम, तुम्ही खूप फास्ट चाललंय. मग ते फास्ट चाललं तर पुढचं पाठ मागचं सपाट राहून जातं. म्हणून आपण एका वेळेस एकाच गोष्टीवर काम करू. कारण आपल्या जीवनात फक्त मॅनिफेस्टेशनची असाइनमेंट करणं हे काम नाहीये. आपल्या सगळ्यांना वर्क आहे, फॅमिली आहे, खूप लोकांचं हे करायचं, आपले दुसरे पण जर्नीज चालू आहेत, लर्निंग चालू आहे, टीचिंग चालू आहे, खूप लोकांचं खूप सुरू आहे. म्हणून आपण एक वेळेस एक गोष्ट घेणार आणि त्याच्यावरच काम करणार. जर आपण असं हळूहळू काम केलं तर आपल्याला दिसेल की मॅनिफेस्टेशन इज वर्किंग फॉर मी. कारण मॅनिफेस्टेशन इज ऑलरेडी वर्किंग फॉर यू. तुम्ही सगळे काही मॅनिफेस्टेशन करतात आहे, फक्त जे नाही पाहिजे त्याचं करताय, म्हणजे ते वर्क करत आहे. बरोबर? क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट, काही प्रश्न? तर आपण यावर हळूहळू काम करू. आता आपल्याला पाहायचंय पुढची वेळ आणि पुढचा दिवस ठरवायचा आहे. तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या शेड्यूलनुसार तुमचा असा कुठला, तुमचं मत काय आहे? आपण सकाळी 7:30ला ठेवलं तर जास्त चांगलं राहील आणि आपण 30 to 40 मिनिट्स भेटू. म्हणजे तुमची सकाळची वेळ खूप जायला नको. तुमचे 10 मिनिटं आपण शेअरिंग घेऊ, 10 मिनिटं आपण कॉन्सेप्ट घेऊ आणि 10 मिनिटं आपण त्याच्यावर बांधायचं कसं, म्हणजे त्याला चॅलेंजला सॉल्व्ह कसं करायचं हे पाहूया. आजचा आपला फक्त भेटीगाठीचं सेशन होता म्हणून आपला लांब चालला, पण प्रत्येक वेळेस आपल्याला 30 ते 40 मिनिटाच्या आत आटोपण्याचा आपला संकल्प राहणार. तर बुधवारी 7:30 ही वेळ तुमच्यासाठी कशी आहे? इज इट वर्केबल? ओके, नाही, ठीक आहे. कुठली वर्केबल टाइम आहे? 6 ते 7. हा, 6 ते 7 संध्याकाळी 6 ते सकाळी. 7 की सकाळी 6 ते 7? सकाळी 6 सकाळी ते 7. चालेल. ओके, सकाळी 6 ते 7. अजून कोणी? सकाळी 6 ते 7 बरेच लोकांची शाळेत जायची वेळ किंवा मुलांना शाळेत पाठवायची वेळ असते, म्हणून मी 6 ते 7 बद्दल थोडंसं हे आहे. कारण खूप लोक त्यावेळेस घाईत असतात, शाळेचा डबा बनवायचा, हे करायचंय. मग काय होतं, कामं करता करता सेशन अटेंड झालं ना, तर मग त्याचं असाइनमेंट नाही करू शकणार तुम्ही. मग संध्याकाळी चालेल का? 10 आपण नंतर मतं मग घेऊ, कधी? पुष्कळ सारे मतं घेऊ आपण आणि आपण एक ठरवूया. 10 नंतर कधीही चालेल मला. सकाळी 10 नंतर कधी? येस डॉक्टर रेखा, तुमचा आवाज येत नाहीये. रात्रीचं पण चालेल 9:30 अच्छा, नंतर. हा. मग आपण म्हणतो की सबकॉन्शियस माइंड मध्ये रात्री झोपताना जे काय आपण फीड करतो ते जास्त मॅनिफेस्ट होतं. तर ते पण एक वेळ मला असं वाटतं वर्किंग लोकांसाठी पण चांगला राहील. ऍट दॅट टाइम, दॅट इज प्राईम टाइम, सगळेजण घरी असतात. ओके, तर म्हणजे एक पर्सन केल्यापेक्षा मग तिथे एक 2-4 लोक पण घरातले कनेक्ट होऊ शकतात कनेक्ट होऊ त्यावेळी. शकतात. बरोबर बरोबर. अमृता, तुमचं मत काय आहे? मला ती टाइम रात्रीची ओके. चालणार आहे 9 वाजता. दुसरं एक सेशन असतं त्यामुळे तिथे असते मी. अच्छा, रात्री 9ला तुमचं सेशन असतं. ओके, थँक्यू फॉर दॅट. बाकी कुठलीही चालेल.
बाकी कुठले चालेल. मिस्टर ब्लिसफुल, तुमचं मत काय आहे? कुठलाही टाइम चालेल. हा कुठला कुठला म्हणजे जास्त कन्व्हिनियंट राहील, ज्याच्यात तुम्हाला वाटतं की तुमचं पॉसिबल आहे आणि तुमच्या आजूबाजूचे तुमच्यासारखं काम करणारे लोक पण येऊ शकतात. असं काही बोलू शकत नाही. हा चालेल. तुमच्या स्वतःसाठी कुठलं जास्त सोयीचं आहे? आता तर ऍज अ टाइम बोलू नाही शकत तसं. आता वेळ होता म्हणून मी जॉईन केलाय असं काही. हा पण प्रत्येक वेळेस हे 11 वाजता जमेल हे गॅरंटी नाहीये, करेक्ट? हा हा. सकाळी 7:30 किंवा 8 ची वेळ जमते का तुम्हाला? नाही नाही, सकाळचं नाही जमत. सकाळचं नाही जमत. ठीक आहे, मला आता याच्यावर पुष्कळ ब्रेनस्टॉर्मिंग करायला लागेल आणि एक वेळ ठरवावी लागेल. कारण तुमचा कुठे टाइम काय आहे तसा? नाही, मी ओपन आहे पुष्कळ साऱ्या पॉसिबिलिटीज साठी. माझा हाच मानस आहे की जास्तीत जास्त लोकांनी अटेंड करावं. तर 11 वाजता ऍक्च्युली खूप सारे वर्किंग लोक येऊ शकत नाही, कारण की कामाचा फ्लो सुरू होऊन जातो. हो 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 हो. त्याच्यामुळे 11 वाजता लक्ष देऊन ऐकणं शक्य नाहीये. म्हणजे मला पण आज यायला पुष्कळ प्रयत्न करायला लागले. तर म्हणून आय एम लुकिंग फॉर सम पण सोल्युशन वी कॅन सी की वीकडेजच्या ऐवजी वीकेंडला, म्हणजे एखाद्या रविवारी, म्हणजे शाळाही नसतात त्या दिवशी, तर सकाळचा टाइम वर्कआउट होऊ शकतं. किंवा मग वीकडेजला असेल तर आता जसं डॉक्टर रेखा मॅम म्हणाल्या तसं मग रात्री बाकीचेही जॉईन होऊ शकतात. म्हणजे मी माझ्या एकटीचा न विचार करता ओव्हरऑल सांगते. बरोबर बरोबर. नाही, तुम्ही छान सांगितलं. आपण असं करू शकतो की रविवारी 8 ते 8:30 किंवा बुधवारी रात्री 8:30ला. चालू शकतं. बुधवारी रात्री 8:30 पण छान आहे. म्हणजे झोपायच्या जस्ट आधी आपण संकल्प बांधले आणि त्याबद्दल हे केलं, ते बेटर राहील. कारण बरेचदा लोक सॅटर्डे नाईट झालं, संडेला लोकांना थोडं रिलॅक्स पाहिजे असतं. मग ते तर आपण बुधवारी 8:30 कशी राहील सगळ्यांसाठी वेळ? सगळं आटपून जात. 8:30 PM. 8:30 PM कम्फर्टेबल. कम्फर्टेबल. आणि अमृता, तुमचं 9ला सेशन आहे, तर त्याच्या आधी आटपून जातं तुमचं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर 8:30 ते 9 असं करू शकतो आपण. ठीक आहे, तर बुधवारी 8:30 ते 9. हा, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा आवाज नाही येत आहे. हा बुधवारी 8:30 ते 9 आहे. हा नाही नाही, मी त्या दिवशी नसते. ते अच्छा ऍक्च्युली मला प्रवचनाला जावं लागतं. अच्छा. तर ते ऍक्च्युली तुमचं. माझा ग्रुप आहे हा सेल्फ डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये मी सुद्धा ऑनलाईन घेतो. अच्छा, ओके. तर तुम्ही त्याच्यावर 8:30ला घेता का? हा हा हा. आता थोडासा ब्रेक दिलाय तसा त्यासाठी. मी ओके. आणि हॅपी थॉट्स म्हणून एक आहे, तिकडे हा प्रवचन बुधवारचं जावं लागतं. अच्छा, बुधवारचं ते रात्री असतं का 8 वाजता? 7 वाजता असतं त्यासाठी. ओके ओके, ठीक आहे. मी एक काम करते, पोल टाकते. तर बुधवार 8:30 वाजता, रविवार 8 वाजता सकाळी, असं 2-3 आपण ऑप्शन्स टाकू आणि पाहूया काय वर्क करतात. ठीक आहे, येस येस. तर तुम्ही सगळे अलाइट आहे आजचं जे असाइनमेंट करायला? हा, येस येस. मॅनिफेस्टेशन इन सिम्पल वे, स्पेशली फॉर मराठी पीपल. असं आहे, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये काही लोक आहेत ज्यांना मॅनिफेस्टेशनचं ट्राय केलंय पण त्यांचा आता विश्वास नाही राहिला त्यावर, किंवा त्यांनी आता इच्छा सोडून दिली, त्यांना तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. लिंक मी पाठवून देते. जितके जास्त लोक येतील, कारण आता आपण सुरुवातीला आहोत, मधनं येतील त्यानंतर माहित नाही ते किती पकडू शकतील, पण सुरुवातीला जर त्यांनी जॉईन केलं तर हा प्रवास अजून सुंदर होईल. कारण जितके जास्त लोक सोबत काम करतात, कलेक्टिव्ह एनर्जी जी असते अजून पॉवरफुल असते आणि इट इज व्हेरी पॉवरफुल फॉर एव्हरीवन. म्हणजे ती जी एनर्जी असते त्यांनी सगळ्यांचेच स्वप्न मॅनिफेस्ट होण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. तर सोबत काम करणे ह्याची जी मजा आहे ती वेगळी असते. कारण 1+1=2 हे आपल्या लॉजिकल लँग्वेजमध्ये, आपण मॅनिफेस्टेशन लँग्वेजमध्ये 1+1=2 कॅन बी इन्फिनिटी, है ना? तर चला मग नवीन प्रवासाची सुरुवात करूया. पुढच्या बुधवारी भेटूया, मोस्ट प्रोबेबली 8:30 वाजता रात्री, पण तरी आपण फायनल करू टाइम. ठीक आहे, कुणाला काही बोलायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे? सगळं ठीक आहे, क्लिअर आहे? ऑल राईट, टेक केअर. आणि जायच्या आधी आपण सगळ्यात पहिले धन्यवाद करूया डॉक्टर अमृताला, कारण त्यांनी आज झूम लिंक शेअर केलेली आहे आणि त्यांच्यामुळे आपली ही मीटिंग सक्सेसफुल झाली आहे. सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अमृता. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला पण खूप साऱ्या नवीन आणि युनिक टिप्स मिळाल्या मॅनिफेस्टेशनच्या, त्यासाठी. अरे वा, मला खूप आनंद आहे की तुम्हाला काही नवीन दृष्टिकोन मिळाला यात. तुमच्यामध्ये सगळे डॉक्टरच आहेत. हो, बघा ना, डॉक्टर म्हणजे डॉक्टर आहे म्हणून ते आहे, याच्यापेक्षा जास्त त्यांचं माइंड ओपन आहे म्हणून ते आहेत.
तुम्हीच निवडला आता सगळे मेसेज म्हणजे पाठवायच्या बद्दल कुणाला पाठवणार तर डॉक्टरांना पाठवावं लागेल. नाही अगदी तुम्हाला ज्यांना तुम्ही पाठवाल छान, कारण की आपल्याला अर्न युअर ब्लेसिंग मागच्या वेळेसचं असाइनमेंट होतं. जितकं जास्त तुम्ही चांगली भावना, चांगला विचार आणि चांगल्या गोष्टींना पसरवता तितके जास्त तुम्ही ब्लेसिंग्स अर्न करता. तर हळूहळू आपण त्याही टॉपिक्समध्ये डीपमध्ये जाणार आहे. तर पुढच्या बुधवारी भेटूया. टिल देन टेक केअर. बाय बाय. मी तुमचं जादू पुस्तक बघितलं होतं. अच्छा, हा, हो का? मला आठवतंय त्यामुळे मी तुमचं नाव मला आठवतंय. आणि छाया करंडे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी म्हटलं, अरे या तर ओळखीच्या आहेत. कधी तुम्हाला कॅमेरामध्ये पाहिलं नाही, पण आज पाहिलं. थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. ओके, भेटूया पुढच्या बुधवारी. बाय बाय. बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.